प्राजक्ता जोशी. इंडी जर्नलच्या राऊंड टेबल डिस्कशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज जागतिक महिला दिन आहे आणि त्यानिमित्त आज आपल्यासोबत काही नावाजलेल्या महिला पत्रकार आलेल्या आहेत. तुम्हा सर्वांचं इथं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत अश्विनी सातव डोके. या TV9 सोबत पत्रकार आहेत आणि पुण्यात त्यांना आपण अनेक पॉलिटिकल इव्हेंट्स तसंच अनेक आंदोलनं कव्हर करताना वरचेवर बघतच असतो. आपल्यासोबत आहेत कौमुदी काशीकर गुर्जर. कौमुदी काशीकर गुर्जर सिनियर पत्रकार आहेत आणि कंटेंट रायटर पण आहेत. पुण्यातल्या मीडिया सर्कलमधलं अतिशय रिनाऊंड असं नाव आहे मॅमचं. आपल्यासोबत आहेत शीतल पवार मॅम. शीतल पवार या सकाळ माध्यम समूहामध्ये कार्यकारी संपादक म्हणून काम बघतात आणि माध्यम समूहामधल्या निर्णायक अशा पोझिशन्सवर असलेल्या काही निवडक महिलांमध्ये पवार मॅमचं नाव आहे. आणि आपल्यासोबत आहेत सुखदा खांडगे. या पत्रकार आहेत आणि प्राध्यापिका सुद्धा आहेत. सध्या सी मेड्यू इन्स्टिट्यूटला या शिकवतात आणि त्यांनी यापूर्वी पुणे मिररला सुद्धा काम केलेलं आहे, जिथं त्या शिक्षण बीट सांभाळायच्या. तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. पत्रकारिता हे मुळातच एक अतिशय चॅलेंजिंग फील्ड आहे. डे टू डे काम करत असताना पत्रकारांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. मात्र महिला पत्रकार असणं हे त्याहूनही जास्त चॅलेंजिंग आहे. तर पत्रकारितेच्या विश्वात महिला पत्रकार असणं काय असतं याविषयी आज आपण गप्पा मारू. मला सर्वात पहिले कौमुदी तुझ्याकडून जाणून घ्यायचं आहे की आय थिंक आपल्या सर्वांमध्ये फील्डवर जाऊन पत्रकारिता सुरू करणाऱ्यांपैकी खूप पहिले तू पत्रकारिता सुरू केलेली आहे. अनेक वर्ष तुला फील्ड रिपोर्टिंगचा एक्सपिरियन्स आहे आणि या सर्व काळात पत्रकारितेमध्ये खूप ट्रान्झिशन्स झालेले आहेत. खूप वेगवेगळ्या पद्धतीने फील्डवरचं रिपोर्टिंग हे बदललेलं आहे. तर या सर्व अनुभवाबद्दल तू काय सांगशील? मी साधारण सुरुवात केली पत्रकारितेला तर आता ते खरं तर इसपू काळामध्ये वगैरे म्हणायला लागेल. म्हणजे एकूण जितकं झपाट्याने मीडिया बदलतंय त्याचा आपण जर विचार केला तर 2004 मध्ये ई सकाळ बरोबर मी काम करायला सुरुवात केली आणि तेव्हा कन्व्हर्जन्स ही संकल्पना बऱ्याच लोकांनी ऐकलीही नव्हती. काही ठराविक मुठभर इंग्लिश म्हणजे इंग्लिश मीडिया अमेरिकेतला टॅम्पा ट्रिब्यून वगैरे सारखे लोक हे कन्व्हर्जन्स ॲक्च्युली वापरत होते. तर ते भारतामध्ये आणि बेसिकली व्हर्नॅक्युलर मीडियामध्ये आणण्याचा प्रयत्न ई सकाळ तर्फे झाला. तर तेव्हा पत्रकारांना फक्त बातमीचं शिक्षण नाही तर व्हिडिओ शूटिंग करणं, ते एडिट करणं आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती एकच बातमी कशा पद्धतीने देता येईल तिथपासून हा प्रवास सुरू झाला. आणि आमची टीम खूप फॉर्च्युनेट होती कारण आम्हाला CBCचा क्रू आम्हाला त्यांनी ट्रेन केलं होतं. कॅमेरा हँडलिंग असेल, व्हिडिओ एडिटिंग असेल आणि प्रत्यक्ष बातमी कशी अपलोड करायची, ती कुठल्या कुठल्या पद्धतीने हे करायची, प्रेझेंट करायची. 2-3 वर्षांचा तो अनुभव झाल्यानंतर मग मिड डेमध्ये मी गेले आणि मराठीतनं इंग्रजी वर्तमानपत्रात आणि ते सुद्धा टॅबलॉइडमध्ये जातात. तेव्हा खूप वास्ट डिफरन्स जाणवला कारण इथे तुमच्याकडे बाई म्हणून कोणी बघत नव्हतं. इथे पत्रकार बीट कव्हर करणारी एक व्यक्ती म्हणून तुमच्याकडे बघितलं जात होतं. तेव्हा क्राईमसारखं बीट मला मिळालं आणि JDN बरोबर काही आमचे एक्सचेंजेस व्हायचे आणि काम करायला मिळालं. उशिरापर्यंत प्रत्यक्ष फील्डवरती राहायला मिळालं. 2:30 वाजता आमची नाईट शिफ्ट असायची. तेव्हा माझं पिल्लू खूप लहान होतं, 2-3 वर्षाचा होता तो. आणि रात्री 2:30 वाजता ससूनमध्ये मॉर्गमध्ये जेव्हा आम्ही जायचो तेव्हा सगळ्यांना खूप वेळ असायचा आणि सगळेच निवांत असायचे. अनेक गोष्टी तेव्हा कळायच्या, ससूनच्या कारभाराबद्दल कळायच्या, तिथे काय काय गोष्टी घडतायत, काय गोष्टी कमी आहेत, कशावरती कॉन्सन्ट्रेट करता येईल. नंतर काही वेळेला हायवेवरती ॲक्सिडेंट्स व्हायचे, आम्ही स्पॉटवर जायचो. एन्काउंटर्स व्हायची तेव्हा आम्ही स्पॉटवर जायचो आणि तेव्हा एक नेटवर्क बिल्डिंगचा खूप मस्त अनुभव मिळाला. मिड डेचं मला अशा पद्धतीने कौतुक करावं असं वाटतं की तेव्हा पुरुष आणि बाई ह्याच्यामध्ये कुठलाही डिफरन्स नव्हता. म्हणजे जितकं आम्हाला एक्सपोजर मिळत होतं तितकंच आमच्या मेल काउंटरपार्ट्सला पण मिळत होतं. एक चांगलं वाहन दिलं जायचं, ड्रायव्हर आहे का नाही हे बघितलं जायचं, फोटोग्राफर आमच्याबरोबर असायचा. अर्ली मॉर्निंग शिफ्टला पण आम्ही प्रत्यक्ष फील्डवरती जाऊन काम करायचो.
अत्यंत रोमांचकारक अनुभव होता तो. म्हणजे मिड डे मधल्या पत्रकारितेने मला घडवलं. बऱ्याचदा स्टेटमधले जे काही बीट्स किंवा घटना मोठ्या असायच्या, कुठे पोलीस फायरिंग व्हायचं, कुठेतरी फार्मर्स प्रोटेस्ट व्हायचे, तर डायरेक्टली आम्हाला मुभा होती की आमच्या एक्झिक्युटिव्ह एडिटर बरोबर संपर्क साधायचा. अशा वेळेला जेव्हा तुम्हाला ती बातमी मोठी वाटत असेल आणि ती करावीशी वाटत असेल, जेव्हा असा संपर्क साधला जायचा तेव्हा मला एका ओळीमध्ये सांगितलं जायचं की अरे व्हॉट आर यू वेटिंग फॉर, जस्ट गो, पॅक युअर बॅग्स अँड गो. आणि पुढची सगळी व्यवस्था गाडी मिळण्यापासून तिथे सगळं होईल. म्हणजे अर्थात हॉटेलं शोधणं आणि ह्या सगळ्या गोष्टी पातळ्यांवरती तुम्हाला लढावंच लागतं, पण ते खूप म्हणजे फोर्थकमिंग ऑर्गनायझेशन होतं. रिपोर्टर्सना प्रत्यक्ष फील्डवरती जाऊन कव्हर करायला प्रोत्साहन देणारं. ह्या ठिकाणी काम करताना एक भान असायचं की आपल्याबरोबर नॅशनल चॅनल्स आहेत आणि आपल्याला काहीतरी वेगळी बातमी दिली पाहिजे. तर हा जो सगळा आपल्या ऑर्गनायझेशननी आपल्यावर विश्वास दाखवला आहे तो सार्थ करता येईल. तर ह्या सगळ्या लोकांपेक्षा वेगळी रिस्क घेऊन काहीतरी वेगळी बातमी काढणं, हे ह्या सगळ्या गोष्टी आपोआपच व्हायच्या. आणि ह्या बातम्यांना मुंबई मिड डे सारखं जे दर्जेदार आणि मोठं म्हणजे काय म्हणायचं सर्क्युलेशन असणारं वर्तमानपत्र होतं, त्याच्या पहिल्या पानावरती विदाऊट एनी हेजिटेशन किंवा कोणालाही मस्का न मारता ह्या बातम्या लागायच्या. हा माझा अनुभव नाहीये, त्या काळात काम करणारे आमच्या सगळ्यांचा अनुभव आहे. बातमीवरती प्रेम असणारी हे संपादकीय मंडळ होतं, म्हणजे डिसिजन मेकर्स होते आणि त्याचा पत्रकार म्हणून घडायला खूप मदत झाली. क्राईम बीट करताना जर्मन बेकरी ब्लास्ट झाला तेव्हा सुद्धा ऑर्गनायझेशननी पूर्ण विश्वास माझ्यावरती दाखवला होता की तू बाई आहेस, मग तू हे करू शकशील का नाही वगैरे, हे प्रश्न कुणीही विचारले नाहीत. अर्थात त्यांनी प्रश्न विचारले असते तर मी काय उत्तर दिलं असतं हे त्यांना कल्पना होती, त्यामुळे त्यांनी कदाचित ते धाडस केलं नसेल. पण मला नाही वाटत की त्यांच्या मनात हे प्रश्न आले असतील. तर जेव्हा त्याची व्याप्ती ब्लास्टची वाढायला लागली आणि अनेक त्याच्यामध्ये छोटे छोटे लेयर्स दिसायला लागले, तेव्हा आमच्या एक्झिक्युटिव्ह एडिटरनी मला फोन करून विचारलं होतं की मुंबईतनं कोणीतरी मला पाठवायचंय, तर हे 3 नावं माझ्या समोर आहेत, ह्यातला एक रिपोर्टर मी पुण्यामध्ये पाठवणार आहे, तर तुला कोणाबरोबर काम करणं सोपं आहे, म्हणजे कुणाशी तुझं ट्युनिंग जमू शकेल, कारण मला तिथे काही क्लॅशेस करायचे नाहीये, तुला ज्याची मदत होईल, तुम्ही दोघं म्हणून काहीतरी काम करू शकाल चांगलं ऑर्गनायझेशनसाठी, असं एक नाव मला सांग. मी सांगितल्यानंतर तो माणूस पुढच्या 2-3 तासामध्ये हजर होता आणि त्यानंतरच्या आमच्या बातम्या खूप गाजल्या. पण मला असं वाटतं की ऑर्गनायझेशनचा सपोर्ट असल्याशिवाय रिपोर्टरची कारकीर्द फुलत नाही, म्हणजे हे मला खूप तेव्हा जाणवलं. मिड डे नंतर मग मिड डे म्हणजे बंद पुढे झाला, पुण्यातली एडिशन बंद झाली, त्याच्यानंतर मी पुणे मिररला गेले. पुणे मिररला काम करताना माझ्या लक्षात आलं की इथे पुणे मिररची सहकारी आहे, पण माझ्या सेन्सिबिलिटीज मिरर बरोबर नाही जुळल्या, कारण मी असं नाही म्हणत की ऑर्गनायझेशनमध्ये काही हे होती, पण प्रत्येक ऑर्गनायझेशनची एक गरज असते बातमीची आणि कुठल्या पद्धतीने कव्हर करायची, काय रिस्क घ्यायची, काय दुसरी बाजू असावी का नसावी ह्याबद्दल अनेक मतमतांतर असू शकतात. तर त्याच्यानंतर 1 वर्षातच मिररमधनं एक्झिट घेतली मी. सकाळ टाइम्समध्ये मी होते, पण सकाळ टाइम्समध्ये पण 3 वर्ष, सुरुवातीला 1 वर्ष मला ॲडमिनिस्ट्रेशन आणि स्टेट पॉलिटिक्स वगैरे अशी बीट्स करायला मिळाली. त्याच्यानंतर मग मी ब्युरो चीफ म्हणून काम केलं. ब्युरो चीफ हा रोल काही फार म्हणजे सगळ्या न्यूजरूममध्ये आवडणारा नसतो, कारण बऱ्याचदा तुम्हाला अनेकदा ऑर्गनायझेशनच्या रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून निर्णय घ्यावे लागतात. ते अनेकदा अनेकांना न आवडणारे, दुखवणारे असू शकतात. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला असं वाटतं की महिला आणि पुरुष वगैरे असा भेदभाव न करता त्या माध्यमाची रिपोर्टर्सवरती किती ट्रस्ट आहे आणि बातम्यांमध्ये इन्व्हेस्ट करण्याची किती गरज आहे आणि किती निकड आहे ह्याच्यावरती तिथले रिपोर्टर्स स्थायी होतात का नाही आणि
मुळामध्ये ते माध्यम थ्राईव्ह होतं का नाही हे सगळं त्याच्यावरती अवलंबून असतं. मी खूप वेळ घेतला का? फील्डवर काम करत असताना ॲज अ पत्रकार ऑर्गनायझेशनचा सपोर्ट किती महत्त्वाचा असतो याबद्दल तू बोलीस. अश्विनी, तुझ्याकडे यावंसं वाटतं मला पुढे की टी व्ही क्षेत्रात आपण बघतो की स्पेशली पुण्याच्या सिनारिओमध्ये मेनली जर आपण बघितलं की टी व्हीच्या क्षेत्रात म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये फील्डवर काम करणाऱ्या पत्रकारांमध्ये महिलांची संख्या बरीच कमी दिसून आलेली आहे कायमच. तर आणि आपण हे पण बघतो की बऱ्याचदा टी व्हीचा असा थोडासा कल असतो की महिलांना अँकर म्हणून जास्ती रिक्रूट करावं, फील्डवर रिपोर्टर म्हणून रिक्रूट करण्यापेक्षा. तर या सर्व सिच्युएशनमध्ये तू बऱ्याच वर्षांपासून आता फील्डवर काम करतेस, तर मग काय तुझा अनुभव कसा आहे या सगळ्या बाबतीत? खरं तर म्हणजे अगदी सुरुवातीला कौमुदीने जसं सांगितलं तर माझा प्रवास जो सुरू झालेला आहे तो प्रिंट पासूनचा. पण मराठीमधला जो अनुभव आहे माझा तो थोडासा वाईट आहे, माझाच नाही सर्वांचा, की ज्या पद्धतीनं हिनं सांगितलं की मी पिंपरीमध्ये काम करायला सुरुवात केली आणि क्राईम बीटच करत होते आणि तेव्हा अनेकांचे डोळे आणि कोट अनकोट जे असायचं ते खूप असायचं आणि गाडी वगैरे हे तर स्वप्नात पण आम्ही विचार करू शकत नाही. की मला आठवतंय बाबा गंडलेचं एन्काउंटर रात्री 2:30 वाजता झालं होतं सूसच्या खिंडीमध्ये आणि त्यावेळेस ती बातमी फक्त सकाळला आणि पुढारीला, मंगेश कोळपकर सकाळला आणि मी पुढारीला, मी दोघं स्पॉटवरती होतो. म्हणजे बाकीचे सहकारी पण किंवा पोलीस अधिकारी पण असे रात्री 2:30 वाजता मी सूस खिंडीत म्हटल्यावरती ते हे झालं होतं. पण मराठीमध्ये काम करत असताना बऱ्याचदा तुम्हाला स्वतःच्या क्वालिटीज ज्या आहेत त्या तुम्हाला सिद्ध करून दाखवावं लागतं. इतका सहज विश्वास जो आहे तो तुमच्यावरती दाखवला जात नाही आणि म्हणजे कदाचित हे नाही पडणार माझे सिनियर्स असतील किंवा काय, पण हे सत्य आहे. माझ्यासोबत काम करणाऱ्या त्यावेळेस मुली होत्या पिंपरी चिंचवडमध्ये, त्या पत्रकारितेत होत्या, पण त्यावेळेस त्या फीचर्स रायटिंग करायच्या किंवा मग कुणीतरी साहित्य संमेलन कव्हर करतंय, कुणीतरी शिक्षण, म्हणजे इव्हन पॉलिटिकल बीटवरती पण मराठीमध्ये काम करणारं कुणी नव्हतं. आणि तीच म्हणजे मी अनेक वर्ष काम केलं, पण मग हा माझ्यावरचा विश्वास कधी आला की मी करू शकते. तर माझ्या स्टोरीज ज्या पद्धतीनं मी ज्यावेळेस यायला लागल्या की हा बाबा हिच्यामध्ये काहीतरी आहे, तर त्यावेळेस ते बोलणारी तोंडाची बंद झाली. मग त्याच्यामध्ये अनेक आंदोलनं असतील, अनेक दंगली असतील वेगवेगळ्या प्रकारच्या, या सगळ्या कव्हर. आणि जसं आत्ता तू इलेक्ट्रॉनिक्सचा विषय काढला तसं प्रिंटमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये काम करत असताना कोणीच मुलगी सोबत नसायची. त्यामुळं अनेकदा असं होतं की तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो. इलेक्ट्रॉनिकला मी सुरुवात केली ती महाराष्ट्र वनला. सुरुवातीला मी मुंबईला गेले. तिथंही असं की मी सुरुवातीच्या काळामध्ये रोज अपडाऊन करत होते पुणे मुंबई. अगदी म्हणजे रात्री यायला 2-2:30 व्हायचे आणि सकाळी पुन्हा 6:30ची सिंहगड पकडायची, असं काहीतरी तो एक वेडेपणा होता. पण मला ते करायचंय हे मी ठरवलं होतं आणि माझ्या फॅमिलीचा सपोर्ट होता. म्हणजे मग घरी मुलीला ठेवायचंय, ती त्यावेळेस 2री-3री मध्ये होती आणि मग तिला आई असेल, काकी असेल, हे सगळं तिला सांभाळण्याची जबाबदारी, त्यामुळे मी ते बिनधास्त करू शकले. पण इलेक्ट्रॉनिक मध्ये तुम्हाला काम करताना अजिबात वेळेचं कुठलंही बंधन नसतं. म्हणजे मी आत्ता सुद्धा रात्री 1-2ला मला फोन येऊ शकतो आणि की तुला इकडे इकडे जायचंय आणि तिथे नाही म्हणायचं नाहीये मला, कारण की मी तिथे बाई आहे का पुरुष आहे किंवा आणखीन कोण आहे याच्याशी माझ्या ऑफिसला काही घेणं देणं नाही. माझं ऑफिस, मी ज्या इन्स्टिट्यूटमध्ये काम करते ते मला एक पत्रकार म्हणून पाहते आणि मला वाटतं हे चॅलेंजिंग स्वीकारणं हे त्या फील्डमध्ये जो काम करतो त्या प्रत्येकाचं आहे. पण अनेकदा आपलं कौटुंबिक वातावरण जे असतं ते एका चौकटीमध्ये हे असलं, मग बाबा लग्न झालंय, रात्रीचा कसा प्रवास बाहेर करायचा, कॅमेरामन पुरुष आहे, ड्रायव्हर पुरुष आहे, फील्डवरती जाणार तिथं सगळे पुरुषच आहेत, तर असे नको ते प्रश्न जे आहेत ते उपस्थित होतात. आणि मग घरी कसं करणार, घरातलं कोण करणार, तर कदाचित ही अनेक कारण आहेत, हे अडथळे आहेत. आणि हे अडथळे पार करायचे असतील तर कोणीतरी येईल आणि ते माझ्यासाठी सोपं करेल हे मानणं खूप चुकीचं आहे. मग अनेक गोष्टी की काही गोष्टी तुम्हाला मनाविरुद्ध कराव्या लागतात, त्या प्रत्येक ठिकाणी, म्हणजे अगदी घरात सुद्धा आपण काही गोष्टी या मनाविरुद्ध करत असतो. पण मग मला असं वाटतं की काम करत असताना जे महिला पत्रकार हे म्हणणंच चुकीचं आहे. असं माझं म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये मी पत्रकार आहे आणि मला ते करायचंय. म्हणजे अनेकदा असं झालं की PM रिपोर्ट करताना एखाद्या बाईची बॉडी आली, काय झालंय, तर अनेकदा असं झालंय की तिथे पंचनामा करायला लेडीज पाहिजे, कुणीच नाहीये, तर मग फोन येतो PM सेंटरवरून, तर तुला वेळ आहे का, ये जरा सही करून बघून सही करून दे.
मग ही सवय तुम्ही करून घेतली पाहिजे. पण तिथे जर मी म्हटलं की आता इतका उशीर झालाय, मी कसा प्रवास करणार आणि मी डेड हाऊस मध्ये कसं जायचं, ती पूर्ण नग्न असलेली बॉडी, तिच्या जखमा, हे कसं बघायचं, हे जर मी आणि हे कसं आपल्याला लहानपणापासून जे आहे आपण घडतो ना, म्हणजे कमला भसीन ज्या पद्धतीने म्हणते की बाई ही घडवली जाते. मग बाईला घडवत असताना काय की बाई रक्त बघू शकत नाही, बाई रक्त बघितलं की चक्कर येऊन पडते, किंवा बाई उशिरा हे आपलं सतत छोट्या छोट्या गोष्टींना सांगितलं जातं. तर आपण त्या बाईपणाच्या चौकटी मोडून जर आपण आपलं फील्ड स्वीकारलं तर मग ह्या गोष्टी सोप्या होतात आणि मग आपल्याला आव्हानं वाटत नाहीत. पण इतरांच्या बाबतीमध्ये ते होताना दिसत नाही, कारण की त्यांची जी जडणघडण असते ती एका चाकोरीतनं झालेली असते. तर ही चाकोरी मोडणं सोपं नसतं, त्यासाठी खूप वेगवेगळ्या पातळ्यांवरचा संघर्ष तुम्हाला करावा लागतो. अगदी तो स्वतःपासूनचा असतो. म्हणजे कधी कधी असं होतं की ऑफिसनं सांगितलेलं एक दिवस आउटडोअरला जायचंय, पण ते इतकं सरावानं होतं ना की माहित असतं की आपण एका दिवसात आपण काय परत येणार नाही होतं. मग तर 2-3 दिवसाची तयारी, मग त्यावेळेस येणारा तुमची मासिक पाळी असेल किंवा ट्रॅव्हल करताना तुमचे वॉशरूमचे प्रश्न असतील किंवा काय असतील, ते सुरुवातीला एक दडपण यायचं की माझ्यासोबत पुरुष सहकारी आहेत, मी कसं सांगणार, कसं होणार. पण हे जर सगळं नॅचरल आहे तर मला मोकळेपणानं बोललं पाहिजे की कॅमेरामन अगदी सहजपणे सांगायचा की मला जरा बाहेर जरा गाडी बाजूला घेऊन तो जाऊन येतो. आणि मग ती जर त्याची नॅचरल हे असेल त्याला आणि तो इतका बिनधास्तपणे सांगू शकत असेल तर मी का ते बोलू नये. म्हणजे ही जी दडपण आहेत ना, ही आपण सोडली पाहिजेत. आणि ह्या सगळ्या कारणांमुळे मला असं वाटतं की मुली फार कमी या ठिकाणी येतात, कारण अडथळे खूप आहेत. म्हणजे अगदी पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा कुठेही फील्डवरती आउटडोअरला गेलं ना की खूप असं की मुलगी कुणी दिसतच नाही मला सोबत काम करताना. सगळे ब्युरो चीफ जर आपण पाहिलं तर सगळीकडे ब्युरोमध्ये पण तुम्हाला पुरुष दिसतात. व्हिडिओ जर्नलिस्ट आपण ज्यांना म्हणतो की ते सगळे पुरुषच आहेत. मग हे अडथळे फक्त पार करावेत आणि त्याची तयारी आपण स्वतः जर केली तर मग हे चित्र नक्की बदलेल. कारण मुली येत आहेत आता, मग लग्न होतं, मग लग्नानंतरच्या जबाबदाऱ्या आता नाही करू शकत, घरचं असं आहे तसं आहे. तर ही सगळी कारणं आहेत, फील्डवरती मुली खूप कमी दिसतात. म्हणजे मला थोडंसं ऍड करावं असं वाटेल, म्हणजे आवडेल की आपल्या मनामध्ये पहिल्यांदा क्लॅरिटी हवी की आपल्याला आपण हे स्वीकारलंय आणि आपल्याला हे का करायचंय. तर ते जर पुरेसं क्लिअर असलं तर आपण इतरांना समजावून सांगू शकतो असं मला वाटतं. आपल्यामध्ये कुठे जर ती द्विधा असेल की हे मी करतेय पण मला खरं तर 9 to 5 आणि कॉर्पोरेट जॉब हवाय आणि मला AC मध्ये बसायला आवडतंय, पण काय करणार, म्हणजे माझ्यामध्ये जर विक्टिम मोड जर मुरलेला असेल तर मला असं वाटतं की मग नेक्स्ट अपॉर्च्युनिटी जेव्हा 9 to 5 ची येते तेव्हा ती आपण पटकन पटकन घेतो. स्वीकारतो. आणि मला एक सांगा की बाईला कुठलंही, म्हणजे ती कंडक्टर असू दे, ड्रायव्हर PMT ची असू दे, किंवा डॉक्टर असू दे, किंवा पोलीस नर्स असू असू दे, पोलीस असू दे, सिद्ध करा, प्रूव्ह करा हे कुठे चुकलंय. मग हे फील्ड काय वेगळं काय असणार आहे मला असं वाटतं. कदाचित तिथल्या म्हणजे सिद्ध सतत करत राहणं हे प्रत्येक फील्डचा भाग आहे. म्हणजे आपण स्वीकारलंय महिलांबरोबर आपल्याला खांद्याला खांद्या लावून बायका काम करतील, पण जेव्हा त्या अधिकार पदावर येतात तेव्हा आपल्याला असं वाटतं की ह्यांना सगळं आलंच पाहिजे बरं का, यांना कळलंच पाहिजे की हे कसं करायचंय. तेव्हा आपण त्यांना दुसरा चान्स देत नाही, किंवा त्या पण शिकतायत इतरांसारख्या. पुरुषाला मात्र ती परत शिकायची, चुका करण्याची संधी मिळते. बाईच्या चुका मात्र भिंगाखालनं घालून बघितल्या जातात. तर थोडं मला असं वाटतं हा मेंटॅलिटीचा भाग आहे आणि तो आपणच बदलायला हवा. म्हणजे आपल्यापासून सुरुवात करायला पाहिजे. सुखदा, आता तुला मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की न्यूज रूममध्ये काम करणं, म्हणजे न्यूज रूम ही अतिशय हाय पेस्ट, हाय प्रेशर अशी जागा असते, आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आणि इथं रिक्रूट होण्यापासून इथं डेली बेसिसवर ज्या डेडलाईन असतात त्या सर्व पाळण्यापर्यंत काय काय प्रेशर्स असतात. म्हणजे फक्त प्रोफेशनलच नाही तर व्यक्तिगत सुद्धा अनेक प्रेशर्सना ह्या सगळ्यातनं सामोरं जावं लागतं. तर हे काय काय असतात आणि हे कशा, म्हणजे हे ओव्हरकम करणं हे वेगळं असतं का पुरुष पत्रकार आणि महिला पत्रकार यांच्यासाठी? मी सुरुवात करेल जे कुमुदिनीने मांडलं की मी सुद्धा माझं जे करिअर 2006 पासून साधारण सुरू केलं. मी नेहमी इंग्लिश न्यूजपेपरसाठीच काम केलं आहे आणि प्रिंट
माझं माध्यम आलेलं आहे. मी कधी टेलिव्हिजन किंवा वेब ला स्विच केलेलं नाहीये. प्रिंटमध्ये असताना हे नक्की असतं की तुम्हाला पत्रकार म्हणून बघितलं जातं आणि तिथे स्त्री किंवा पुरुष हे काही भेदभाव केला जात नाही, किंवा अजून तरी मला हा एक्सपिरियन्स मी कधीच आलेला नाहीये. मी पण ब्रॉडशीटमध्ये काम केलं आहे, मी टॅब्लॉइडमध्ये काम केलं आहे. दोन्ही क्षेत्रामध्ये काम करत असताना स्त्री असो पुरुष असो पत्रकार आहे, आणि डेडलाईन्स असो त्या सगळ्यांना सारख्या असतात. तू जसं म्हणाली एक स्त्री असल्यामुळे काही आपल्याला काय म्हणतात त्याला आपलं रिलॅक्सेशन देतात का, तर तेही नाही. कारण की आय विल स्टार्ट विथ काय म्हणतात त्याला सगळ्यांचा जो इंटरेस्टिंग ऍस्पेक्ट असतो की सुट्टी, आठवड्याची सुट्टी, ती मला असं वाटेल की इथे सगळे पत्रकार आहेत. एक स्त्री आहे, तुला मुलगी आहे, मुलगा आहे, घरी फॅमिली आहे, सासू सासरे असतील काही असो, किंवा फॅमिली आहे घरी, आई वडील आहेत, म्हणून तुला शनिवार रविवार सुट्टी द्यायची का, तर त्याच्यामध्ये पण आम्हाला बिलकुल कधी आय डोंट रिलॅक्सेशन दिलं आहे. मला असं आठवतंय की मी साधारण मला मुलगी झाल्यानंतर मी पुणे मिररमध्ये फुल टाइम जेव्हा जॉब सुरू केला, मी 1-2 वर्ष फ्रीलान्सिंग केलं, आणि त्याच्यानंतर मला एक कॉन्फिडन्स आला की मी 2 वर्षानंतर कॉन्फिडेंटली फुल टाइम बाहेर काम करू शकते. त्याच्यानंतर सोमवारी जॉईन केलं, मंगळवारी 1 दिवस काम केलं, आणि मंगळवारी रात्री माझ्या एडिटरनी मला फोन करून सांगितलं उद्या तुझी सुट्टी आहे. काही न विचारता असं की नाही की शनिवार रविवार बोलायच्या आधीच मला ती बुधवार सुट्टी पदरात पडली होती, आणि 3-3.5 वर्ष साधारणपणे बुधवारी माझी सुट्टी असायची. आणि सगळं कामं जे सायकल होतं आपल्या पत्रकारांचं सायकल होतं ते सगळं अकॉर्डिंगली चेंज होत जातं. म्हणून ऍज अ पत्रकार काम करताना मला एक्सपिरियन्स हा स्त्री आणि पुरुषाचा कधीच जाणवलेला नाहीये. किंवा इव्हन न्यूजरूम मध्ये यू हॅव टू बी स्मार्ट. म्हणजे एक मी स्त्री आहे आणि मला घरी जर लवकर जायचं असेल तर म्हणजे एक आहे की स्त्री असल्यामुळे कॉन्सन्ट्रेशन लेवल जे आहे किंवा आळमटाळमपणा किंवा एक ब्रेक्स जे असतात, जे मी इकडे जेंडर बायस ब्रेक्स नाही बोलत पण शक्यतो आहेत, म्हणजे ठीक आहे त्याला आपण कॉमनली सुट्टा ब्रेक बोलतो, ते जर फॉर्च्युनेटली आय डोंट स्मोक म्हणून मी जर ते कमी करू शकले, आणि जर माझं 8:30ची डेडलाईन असेल आणि 8:30ला मी 2 कॉपीज करून बाहेर पडत असेल तर इट इज माय स्मार्टनेस. बट दॅट इज नॉट बिकॉज आय एम अ फिमेल हिअर ऑर आय एम अ मेल हिअर. सो जेव्हा आपण न्यूजरूम मध्ये काम करतो तेव्हा डेडलाईन्स नाही. 8:30ची 9 झाले तर एक स्त्री असो किंवा पुरुष असो कोणी असो, एडिटरच्या रूम मधून जो आवाज येतो तो येतो, आणि आणि त्याच्यामध्ये म्हणजे आवाज येतो तो येतो, आरडाओरडा असतो तो असतो, किंवा शेवट म्हणजे कधी कधी असं होतं की 10 वाजेपर्यंत आम्ही एका कोटसाठी फोनाफोनी करत असतो आणि तो मिळत नसतो. कोट म्हणजे प्रिंटवाल्यांना माहिती असेल किंवा तो मिळणारही नसतो, आणि आरडाओरडा न्यूजरूम मध्ये सुरू असतो, प्रयत्न करत असतो. पण मला नाही वाटत की मे बी ही अश्विनीला तो मराठीमध्ये जाणवला असेल. मी इंग्लिशमध्ये काम केल्यामुळे कुमुदिनी पण मला हे करेल, इंग्लिशमध्ये काम करताना आम्हाला स्त्री किंवा पुरुष कधीही मला काही ह्याच्यामध्ये जाणवलेलं नाही. आणि प्लस ऍट द सेम टाइम ती म्हणाली घरचा जो सपोर्ट आहे, तर मी माझ्या वडिलांना, माझे वडील पत्रकारितेमध्येच होते आणि माझ्या वडिलांना ते आणि मराठीचे पत्रकार होते, आणि फॉर्च्युनेटली त्यांच्या मैत्रिणी होत्या ज्या लीड पोझिशन म्हणजे मोठ्या पोझिशनला काम करायच्या, आणि मला माझ्या बाबा नेहमी म्हणायचे तुला राही बिड्यांसारखं पत्रकार व्हायचं आहे. आणि शी इज बिलीव्ड टू बी वन ऑफ द सिनियर एडिटर्स, आणि मराठीमधल्या त्या पहिल्या एडिटर होत्या. आणि मला अशा प्रकाराने जेव्हा आपल्या घरी येऊन सपोर्ट मिळतो, किंवा मी आत्ताच बोलताना सांगत होते की मी मुंबईला थोडे वर्ष काम केलं आणि नंतर पुण्यात आले, तर मुंबईला शेवटची लोकल पकडून ठाण्यामध्ये यायचे. मी ठाण्याला राहायचे, VT वरून पकडायचे लोकल, आणि ठाण्याला जेव्हा यायचे तेव्हा माझे बाबा रिक्षा स्टँडवर उभे असायचे की ट्रेनमधून तू ये, ट्रेन फार सेफ आहे पण त्याच्या पुढे येताना नको येऊस. तर हे म्हणजे जेव्हा न्यूजरूमचे पण त्यावेळेस डेडलाईन्स होत्या, त्या मला जर 10ची त्यावेळेस डेडलाईन होती, तर 10ची डेडलाईन मला न्यूज संपवून किंवा ती कॉपी एडिट करून बघून मग बाहेर जर यावं लागलं, तर त्या डेडलाईन्स आज मला नाही वाटत की कधी स्त्री पुरुषाला वेगळ्या आहेत. तर ते आहे. आणि पर्सनल लाईफ जर तू म्हणाली तर पर्सनल लाईफ मला असं वाटतं की आपण मोल्ड होत जातो अकॉर्डिंगली. म्हणजे आता पत्रकारिता क्षेत्रामध्ये असल्यामुळे आपलं पर्सनल लाईफ माझं एकूणच मोल्ड होत गेलं की नाही, एक असतं की शनिवार रविवार तुला सुट्टी नाहीये दुसऱ्यांसारखी, किंवा
बुधवारी सुट्टी आहे, वेगळं काही वेगळी सुट्टी आहे, तर फॅमिलीमध्ये पण सपोर्ट पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी एक्सेप्ट करण्याचा. हिने खूप छान मुद्दा मांडला की फॅमिली सपोर्ट असेल तर मला असं वाटतं की जे एक दडपण येतं की अरे हे सगळे, आणि वेळा ऑड आहेत पत्रकारितेमध्ये. म्हणजे न्यूजरूम मध्ये जे तू म्हणालीस की 7 वाजता आम्ही, जेव्हा बायका युजली ऑफिसमधून सुटतात आणि घरी जातात, तर 7 वाजता आम्ही आपण ऑफिसमध्ये जाऊन काम सुरू करतो. 7 ते 10 आमचा एवढा क्रुशियल पिरियड असतो की 7 ते 10 म्हणजे काही कोणी झालं तरी घरचे फोन पण आम्ही उचलत नाहीत, किंवा लोकांना माहितीये की पर्सनल फोन आले तरी फोन करायचाच नसतो. आणि हे जे प्रेशर आहे ते आता लॉकडाऊन मध्ये मी गेले आय गेस वर्ष झालं, आता वर्षभर आम्ही घरून काम करतोय, तर एकूण माझ्या घरामध्ये खूप आनंदाचं वातावरण होतं की सुखदा 6 ते 10 वेळेत घरी आहे आणि ती स्टोरी घरातून फाईल करते. तर माझ्या बिल्डिंग मधल्या सुद्धा ज्या मैत्रिणी आहेत त्या चहा प्यायला वगैरे संध्याकाळी यायच्या, तुझी जर स्टोरी करायची टाइम आहे तर चहा घेऊयात आणि मग जाऊयात. तर त्यांनी प्रोफेशनला बोलताना सांगितलं तिचा इन्सल्ट करायचा वेळ सुरू झालाय, ती आपल्याशी बोलणार नाहीये, फोन घेणार नाहीये. आमच्या घरी कधी कधी असं होतं की लवकर जर गेलं घरी चुकून 7 वाजता वगैरे, त्याचे सगळे प्रश्न हे असतात की इतक्या लवकर कशी काय, इतकं घरच्यांना ते सवयीचं झालेलं आहे. डेडलाईन्स वेगळ्या आहेत. जर्नलिझम मध्ये येतानाच आपल्याला कळायला पाहिजे की खूप वेगळे आहेत, टायमिंग्स खूप ऑड आहेत. म्हणजे असं व्हायचं की जेव्हा माझी मुलगी 8 वाजता शाळेत जाते, 8:30 वाजता तिची व्हॅन यायची आणि 8:30 ते 12:30 1 पर्यंत मी एकटी असायची घरी, कारण की काही नवरा लवकर ऑफिसला जायचा, 3-3.5 तास मला माझा मी टाइम मिळायचा. तेव्हा एकूणच फोनाफोनी कर, आणि जेव्हा ती यायची तेव्हा साधारण 1:30 वाजता मी ऑफिसला जायचे आणि मग परत येताना 10-10:30 एकूणच वाजतात न्यूजला. पण हे मी मुलगी आहे किंवा मी स्त्री आहे म्हणून तू लवकर ये आणि लवकर काम संपव, तर असं पत्रकारांच्या आयुष्यात कधीच घडत नसतं. बट दिस इज लाईक मी म्हणजे सपोर्ट सिस्टीमचा या दोघींनी उल्लेख केला. मी म्हणजे गंमत सांगते की मी 20व्या वर्षी लग्न केलं आणि त्याच्यानंतर 2 वर्ष मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि त्याच्यानंतर नोकरीला लागले. तर मला 20व्या वर्षी ही क्लॅरिटी होती की हा 9 to 5 जॉब नसणार आहे आणि मला जितका वेळ बाहेर राहायला लागेल तितका वेळ मी राहणार आहे. तर तेव्हा मी माझ्या म्हणजे सासरकडच्या मंडळींना वगैरे कल्पना दिली होती की हे असं असणार आहे. आणि मी पत्रकारिता स्वीकारल्यानंतर माझं मूल छोटं असताना सुद्धा माझ्या घरातल्या लोकांनी, नवऱ्यांनी, सासूबाईंनी प्रचंड सपोर्ट केला. आणि माझा मुलगा अभिनव शाळेमध्ये होता आणि जेव्हा स्वाईन फ्लूचा पहिला पेशंट आला होता तो अभिनव शाळेतला होता आणि मी रोज नेमून इन्फोसिस वॉर्डला आणि नायडू हॉस्पिटलला असं अगदी जाऊन तिथली व्यवस्था बघत होते. आणि घरी मूल लहान आणि मी जेव्हा हे सगळं इकडे तिकडे फिरून घरी यायचे तेव्हा सासूबाई सगळ्या गोष्टी माझ्या हातातनं काढून घ्यायच्या, माझी बॅग, अजून काय असेल ते. आणि मग मी पहिल्यांदी स्वच्छ होऊन सॅनिटाईज होऊन मगच मी माझ्या मुलाजवळ जाऊ शकायचे. मग घरातल्या लोकांनी हे स्वीकारलं होतं की हिचा जॉब आहे आणि हे ती करते. मूल पण म्हणजे मुलगा पण माझा 2-4 वर्षाचा असताना जेव्हा मी मिड डेला जायला लागले आणि माझी लेट नाईट शिफ्ट असायची आमच्याकडे, म्हणजे फायर ब्रिगेड, क्रेनवाले, हायवेवरचे ह्या सगळ्यांकडे आमचे नंबर असायचे नाईट शिफ्ट करणाऱ्या लोकांचे. त्यामुळे कुठेही ऍक्सिडेंट झाला, गोळीबार झाला तरी आम्हाला फोन यायचा, फायर ब्रिगेडमधनं यायचा. फोन आल्यानंतर मी कॅज्युअलिटी आहे का असा प्रश्न विचारते. हे माझ्या साधारण 4 वर्षाच्या मुलांनी त्याच्या लक्षात आलं होतं की हा एक प्रश्न विचारते आई आणि मग मोबाईलवरती बातमी टाईप करायला लागते. तर तो 4 वर्षाचा मुलगा मला असा रात्री 2 वाजता वगैरे फोन वाजला की तो मला विचारायचा, विचार ना कॅज्युअलिटी आहे का. आणि म्हणजे मुलं पण ह्याला इतकी छान मोल्ड होतात. आणि मला असं वाटतं की कळत न कळत आईचं काम महत्वाचं आहे आणि आई ती खूप जबाबदारीने करते, हा संस्कार आपण त्यांच्यावरती करतो. आणि मला हे फार मोलाचं वाटतं. म्हणजे एकूण जेंडर न्यूट्रॅलिटी पुढे येण्यामध्ये आणि जेंडर इक्वॅलिटी पुढे ठसण्यामध्ये हा मला वाटतं फार महत्वाची स्टेप आहे. याच नोटवर मी शीतलकडे वळू इच्छिते. हे सगळं फील्ड रिपोर्टिंग बद्दलचं आपण डिस्कशन केलं, पण आता त्याहून थोडं पुढे जाऊन आपण बघतो की माध्यम समूहामध्ये जे निर्णय घेण्याच्या ज्या पोझिशन्स असतात
तर तिथं सुद्धा आपण महिला खूपच कमी, म्हणजे अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्या आपण बघतो. आणि तू तशी एक भूमिका निभावत आहेस सध्या सकाळ माध्यम समूहामध्ये. तर काय कारण असेल की ह्या उच्च पदांवर महिला कमी असल्याचं नक्की काय कारण असेल, आणि तिथपर्यंत पोहोचणं आणि तिथं टिकून राहणं यामध्ये काय आव्हानं असतात? म्हणजे नॉट जस्ट कुणालाही, पण एक महिला म्हणून काय आव्हानं असतात ह्याच्यामध्ये? मला वाटतं कौमुदीताईने मगाशी एक शब्द वापरला, धाडस. आणि इथे बसलेले तिघी त्या रिपोर्टर आहे. मी काही फील्डवर रिपोर्टिंग केलेलं नाहीये. माझं क्वालिफिकेशन आणि माझ्या कामाचं स्वरूप पण या तिघींपेक्षा खूप वेगळं आहे. मला वाटतं की तो शब्द खूप महत्वाचा आहे, धाडस. तुम्हाला तुमच्यावर विश्वास असायला पाहिजे एकतर स्वतःवर. आणि आपण मगाचपासून म्हणतो महिला पत्रकार, मी इंजिनियर आहे. मी इंजिनिअरिंग करताना मी कधी वुमन इंजिनियर आणि मेन इंजिनियर असं कधीच नाही ऐकलंय. त्यामुळे पत्रकारितेलाच आपण का म्हणजे असं महिला आणि पुरुष वेगळं करतोय कळत नाही. पण आता तू चर्चासत्राला बोलवलंस त्यावेळेस मी असा विचार करत होते की असं का घडत असेल. म्हणजे आय थिंक असे जे डिस्कशन आपण घेतो तेव्हा आपण पण आपल्या रुटीन मधून थोडा पॉज घेऊन विचार करायला लागतो की अरे अशी चर्चा का करायला लागते. सो इफ इट इज अबाउट ट्रेडिशनल मीडिया आणि प्रिंट मीडिया की जो खूप पारंपरिक आहे, तर त्याचं कामाची रचना आणि त्यानुसार वेळेची रचना हे स्वरूप इतकं असं आहे ना की एकतर डेडलाईन्सचा उल्लेख ह्या दोघींनी केला, नाईट शिफ्ट असते, त्यामुळे जनरली त्याच्यामध्ये पुरुषांनीच, कारण मग ते म्हणजे आपल्या समाज रचनेचंच प्रतिबिंब आहे ना शेवटी माध्यम, तर ते सुरुवातीपासून तिथे थोडंसं पुरुष प्रधान ते कल्चर तयार झालं. डिजिटल आणि टीव्हीचं जसं इन्फ्युजन झालं आणि तो मीडिया जसा वाढला तसं तुलनेने बायकांना चांगली संधी मिळाली. मुली खूप चांगल्या प्रकारे डिजिटल असेल की म्हणजे व्हिज्युअल मीडिया जसा वाढला तसं आय थिंक महिलांचं रिप्रेझेंटेशन हे तुलनेने वाढलं. पण धाडस आणि चौकटी बाहेर जाणं हे त्या व्यवस्थेने तर करायलाच पाहिजे, यात काही शंकाच नाही. पण मला वाटतं की ते आधी मी माझ्यापासून सुरू केलं पाहिजे. फर्स्ट पहिले मी स्वतःला कंडिशन केलं पाहिजे की नाही हे मला करायचंय. मग हे करण्यासाठी मला काय करायला लागू शकतं. मग तुम्ही स्वतःला त्या चौकटींमध्ये बांधून घेऊ नका. म्हणजे मला आदर्श बायको व्हायचंय, मला आदर्श आई व्हायचंय किंवा मला चांगली सून व्हायचंय. सो कुणी समाजाने किंवा कुणीतरी तुमच्यासाठी ज्या चौकटी घालून दिलेल्या आहेत त्याच्यात अडकण्याऐवजी तुम्ही तुमची स्वतःची एक चौकट ठरवा आणि तिच्या पद्धतीने काम करा. तरच तुम्ही पुरुष असा किंवा स्त्री असा तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता, असं मला माझ्या स्वतःच्या अनुभवावरनं वाटतं. आणि ऑफकोर्स घरचं हे सगळं ठरवताना अर्थातच तुम्हाला घरचा सपोर्ट लागतो, कारण शेवटी जर्नलिझम हे क्रिएटिव्ह फील्ड आहे. तुमचं डोकं शांत नसेल, मग तो निर्णय घेण्याची प्रक्रिया असू दे किंवा पत्रकारिता म्हणजे कव्हर करणं असू दे फील्डवर जाऊन, इफ युअर माइंड इज नॉट लाईक साऊंड यू कांट ऍक्च्युअली वर्क ऑन फील्ड. आणि मग त्याच्यासाठी ऑफकोर्स घरी जेवढं कमी कॉन्फ्लिक्ट असेल तर तुम्ही जास्त एनहान्स करू शकतात. ह्या तिघींना म्हणजे पत्रकारितेतली महिला म्हणून चांगली मोठी नावं आहेत ही आज आपल्यासोबत बसलेली. मला वाटतं तिघींचं नाव आहे कारण त्यांना तो क्रिएटिव्ह वेळ त्यांना त्यांच्या कुटुंबातल्या सपोर्टमुळे मिळाला. याच्यात आई वडिलांची भूमिका महत्वाची असते, नवऱ्याची भूमिका महत्वाची असते, सासरच्यांची भूमिका महत्वाची असते. आणि आई झाल्यानंतर तर मला असं वाटतं की आपली मुलं शिकतातच, ते कंडिशनच तसे होतात. आणि मला खात्री आहे की ते खूप जेंडर सेन्सिटिव्ह जनरेशन असेल ती अशा क्षेत्रातनं काम करणाऱ्या महिलांची जी मुलं पुढे येतात. आणि निर्णय प्रक्रियेत असं म्हणशील तर एकतर शिक्षणापासून, म्हणजे मी जर्नलिझम कॉलेजला होते, सो अशी निर्णय प्रक्रिया असते हेच ओरिएंटेशन मला तिथे कधी मिळालं नाही. कोइन्सिडेंटली माझा जॉब आणि माझं शिक्षण सायमल्टेनियसली सुरू होतं आणि संस्थेने मला एवढी मोठी संधी दिली त्याबद्दल खरंच त्यांचे आभार मानायला हवे की त्यांनी थोडंसं ऑफ द ट्रॅक जाऊन काहीतरी विचार केला. मग माझी जबाबदारी अजून वाढली. म्हणजे मी जे शिकतीये पत्रकारिता किंवा त्याला न्याय द्यायचा होता, कारण ऑब्व्हियसली ज्युनियर किंवा येणारी लोक तुमच्याकडे बघत असतात, त्यांच्या काही अपेक्षा असतात, मुलींच्या अपेक्षा असतात. माझ्याबरोबर शिकणाऱ्या खूप साऱ्या मुली या ग्रामीण भागातून आलेल्या होत्या. त्यांना खूप फॅसिनेटिंग वाटायचं की मी चांगलं अगदी अस्खलित इंग्रजीत बोलू शकते किंवा मी एकदम माझ्या समोर आलेल्या मुद्द्यावर तातडीने मी 2 वाक्य आय कॅन रिस्पॉन्ड. दॅट वॉज फॅसिनेशन फॉर देम. मग अशा वेळी आपल्याला जेव्हा हे प्रिव्हिलेज मिळतं ना, तर आपल्याकडनं आपल्या पियर्सच्या पण अपेक्षा वाढतात. मग आपल्या बॉसच्या वाढतात, घरच्यांच्या वाढतात, आपले जे पियर्स असतात, कलिग्स असतात, ज्युनियर्स असतात त्यांच्या वाढतात. त्यामुळे त्या सातत्याने स्वतःला अपडेट ठेवणं ही पण एक आपली जबाबदारी होते आणि त्याच्यासाठी तुम्हाला वेळ द्यायला लागतो. आणि आता ह्या काम करतात माझ्यावर सहसा रिक्रुटमेंट मी करते किंवा प्रोसेसेसवर जास्त मी काम करते, तेव्हा मला असं लक्षात येतं की
क्राईम किंवा वेगळ्या विषयात जायला आपला पण कल असला पाहिजे. आणि कल असून नुसतं चालत नाही, तुमचा अभ्यास असला पाहिजे, तुमचं वाचन असलं पाहिजे, तुम्ही स्वतःला तेवढं अपग्रेड केलं पाहिजे. आणि मग त्याच्यात इन्व्हेस्टमेंट लागते, वेळेची इन्व्हेस्टमेंट लागते आणि अम्बिशन लागतं तुम्हाला. ते विदाउट दॅट यू कांट डू एनिथिंग, यू कांट सर्व्हाइव्ह. कारण स्पीड इतकं आहे ना, सो त्याच्यात तुम्हाला टिकायचं असेल तर तुम्हाला अपग्रेड व्हायला लागतं. बरोबर आहे. थोडंसं परत मी कौमुदीकडे यायचे मला ह्याच्यावरच की तू पण मगाशी म्हणालीस जसं की ब्युरो चीफ म्हणून तू काम केलेलं आहेस, फील्डवर काम केलेलं आहे त्याच्याबरोबरीनेच. तर न्यूज रूम जेव्हा तू लीड करतेस तेव्हा स्वतःच्या तसंच टीमची जी आव्हानं असतात तर ती कशी फेस करतेस. आणि दुसरं म्हणजे बातम्यांची निवड जी होते, जी ती ओव्हरऑल सगळी प्रक्रिया असते की कोणती बातमी आहे ती कशाप्रकारे घ्यायची, ती कशाप्रकारे प्रेझेंट करायची. तर हे सर्व डिसाईड करत असताना ब्युरो चीफच्या पोझिशनवर एक महिला असणं, तर ह्याला काहीतरी वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळतो का, वेगळा दृष्टिकोन कुठेतरी. म्हणजे जे आपण बघतो की बरेचसे न्यूज रूम्स किंवा बरेचसे मीडिया हाऊसेसचे एडिटर्स आपण पुरुष असताना बघतो, तेव्हा या पोझिशनवर एक बाई असणं, तर याने काहीतरी वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळतो का? नक्की मिळतो. मला असं वाटतं की म्हणजे आता काही आपण म्हणजे ह्या बातम्यांकडे आपण परत एकदा बघायला पाहिजे. ऑर्गनायझेशन म्हणून कुठले विषय हे होली काऊ आहेत आणि यांना आपण हात लावणार नाही आहोत असं एक वर्ण ठरलेलं असतं आणि लेट्स ॲक्सेप्ट दॅट की हे ठरलेलं असतं. तर तेव्हा महिला म्हणून काही ते तलवारी उपसून आता तरीही मला वाटतंय आणि मी हे दाखवतेच कसं करायचं ते, असं काही करता येत नाही. ते महिला नाही, पुरुष नाही, कुठल्याच ब्युरो चीफला किंवा लिडिंग पोझिशनमध्ये असतो त्याला नाही करतायत. पण महिलांविषयीच्या बातम्या किंवा महिलांवरच्या अत्याचारांच्या बातम्या, याच्यामधले ग्राफिक डिटेल्स कसे टाळता येतील, त्या बातम्यांना वेगवेगळी परिमाणं कशी लावता येईल, किंवा ही एखादी जर रुटीन डेव्हलपमेंट असेल तर ती आपण कुठल्या वेगळ्या पद्धतीने देऊ शकतो, वाचकांना कुठला त्याच्यामध्ये काय इंटरेस्ट असू शकतो, तर त्याची कशी मांडणी करावी वगैरे. तर मला असं खूप म्हणजे हे फार धाडसाचं असेल किंवा माझ्या कदाचित पुरुष सहकाऱ्यांचं वेगळं मत असेल, पण मला असं वाटतं की महिला म्हणून बातमीचा चारी बाजूनी विचार करणं हे मला उपजत असतं महिलांकडे, असं मला म्हणलं तर धाडसाचं ठरणार नाही असं मला वाटतं. नंतर लीड करताना ना सुरुवातीला महिलांसमोर ना रोल मॉडेल्स नाहीये. म्हणजे कारण आम्ही फर्स्टच असतो ना कायम, की लिडिंग पोझिशन आहे तर वी आर फर्स्ट. पुरुषांना कोणीतरी खांद्यावर हात टाकून अरे ऐसा नाही ऐसा करते है पता है क्या वगैरे असं सांगणार असतं. आम्हाला खांद्यावर हात टाकून कोणी असं सांगत नाही की हे कसं करतात वगैरे. त्यामुळे आम्हाला धडपडत आपला मार्ग शोधावा लागतो. तर हे सगळं करत असताना ना सुरुवातीला बऱ्याचदा वाईट पुरुष रोल मॉडेल्स मिमिक केले जातात. म्हणजे मी काय म्हणते की आपण आवाज चढवला तरच आपलं काम होणार असं एक काहीतरी वाटायला लागतं तेव्हा आपण जेव्हा लिडिंग पोझिशन मध्ये असतो तेव्हा. किंवा बाई म्हणून आपण जर रोल मॉडेल इस्टॅब्लिश करायचं असेल तर आवाज चढवून आरडाओरडा करून कामं करून घ्यावी लागतील वगैरे असं काहीतरी एक भ्रम तयार झालेले असतात. तर मला असं वाटतं की म्हणजे हा सुद्धा शिकण्याचा एक जर्नी आहे की तुम्हाला तुमची मूळ प्रवृत्ती सोडण्याची गरज नसते. बऱ्याचदा तुम्ही जसे आहात, तुमची जशी कॉन्स्टिट्यूशन आहे त्याला फर्मली चिकटून तुम्हाला लीड करता येतं ऑर्गनायझेशनला. आणि जसं एखादा फुटबॉल कोच असेल किंवा एखादा व्हॉलीबॉल कोच असेल किंवा एखादा कॅप्टन असेल टीमचा, ज्याला माहिती असतं की 3ला जो प्लेयर आहे त्याची स्ट्रेंथ काय आहे, 6ला जो प्लेयर आहे त्याची स्ट्रेंथ काय, हे मला असं वाटतं प्रत्येकाच्या स्ट्रेंथ आणि विकनेसेसचा बॅलन्स जर लीडला असणाऱ्या माणसाला जर लक्षात आला तर गेम जिंकणं खूप सोपं होऊन जातं असं मला, म्हणजे हे माझ्या अनुभवातनं धडपडत शिकत चुका करत जे काही समजलं ते मला असं समजलं की इट्स लाईक ग्रूमिंग अ टीम फॉर नेक्स्ट मॅच. हा असा प्रत्येक दिवस असतो असं मला लक्षात आलं. माझा अनुभव अगदी उलटा आहे. कारण ती जर्नलिस्ट म्हणून ट्रेन झाली आहे आणि तिने जर्नलिस्ट म्हणूनच काम केलंय.
आय एम अ ट्रेंड इंजिनियर, देन अ सोशल रिसर्चर, आणि मी सायमल्टेनियसली शिकत होते जर्नलिझम, आणि मग मला नोकरी मिळाली सकाळमध्ये. तर मला जे शिकवत होते माझे शिक्षक, त्यांच्याबरोबर मला ऑफिसमध्ये जाऊन काम करायचं होतं. त्यामुळे एक तर मी पत्रकार तोपर्यंत झालेली नव्हते, मला पत्रकारितेतलं कळतंय काहीतरी किंवा मला काही पर्स्पेक्टिव्ह आहे याच्यावर त्यांचा विश्वास नव्हताच बहुतेक त्यावेळेस. त्यामुळे आधी तर ते कॉन्फ्लिक्ट होतं. त्यात वय, मुलगी असणं आणि इतरही काही फॅक्टर्स आहेत. कास्ट हा खूप मोठा फॅक्टर आहे मीडियामध्ये. आय थिंक त्याच्यावर स्वतंत्र डिबेट व्हायला पाहिजे. तर ह्या तिन्ही चारही गोष्टी पाहिल्यावर खूप मोठ्या कॉन्फ्लिक्टला सुरुवातीला सामोरं जावं लागलं. आणि आय थिंक आय वॉज फॉर्च्युनेट इनफ की त्यावेळेस मला विदिन ऑर्गनायझेशन खूप चांगले मेंटर्स मिळाले. माझा बॉस होता, तो पण असाच माझ्यासारखा, की तो जर्नलिस्ट नव्हता, सीईओ लेवलची व्यक्ती होती, विकास म्हणून. सो ही टॉट मी एव्हरीथिंग की ओके यू हॅव टू बी पेशंट. आणि तेव्हा मला डॉक्टर आनंद करंदीकर मेंटर करत होते, त्यामुळे मला बऱ्यापैकी ते कसं हँडल करायचंय किंवा म्हणजे कुठे थांबायचंय. आणि मुळात माझा स्वभाव खूपच जास्त अग्रेसिव्ह, म्हणजे माझे आत्ताचे जे बॉस आहेत उदय सर किंवा आमचे संपादक आहेत सम्राट सर, ते मला काय म्हणतात, किंवा डिफिकल्ट टू हँडल. तर अशा वेळी मग ते मुलगी असून इतके डिफिकल्ट आहे, तर हा अजिबात न पटणारा कॉन्सेप्ट असतो. मीडियातच नाही, कुठल्याही संस्थेत न पटणारा कॉन्सेप्ट असतो. त्यामुळे माझा एकूणच प्रवास ना खूप शिकण्याचा होता. म्हणजे आता हे चुकलं, सो थांबा, शिका, अपग्रेड व्हा आणि मग पुढे जा. आणि हे कॉन्फ्लिक्ट हँडल करता करता माझ्या खाली, म्हणजे आपण एका लेवलवर असं आपल्या आजूबाजूला एक टीम असते, तर त्या टीमला योग्य मेसेज आपल्या कृतीतनं गेला पाहिजे. सो मला सायमल्टेनियसली तोही बॅलन्स करायला लागणार होता. आणि परत तेच, टीम मध्ये तुमच्या खाली काम करणारी लोक तुमच्या वयाहून, म्हणजे दे आर सिनियर टू यू, दे आर एक्सपिरियन्स्ड इन द फील्ड. त्यात मुली नव्हत्याच. माझ्या इथे कोणी सिनियर, ऍटलिस्ट मराठीमध्ये, सकाळमध्ये इंग्लिशला तरी आपल्याकडे काही लोक होती, पण मराठीत तर तिथे कुणीच नव्हतं सांगणार की काय करायला पाहिजे. आणि अशा वेळी मग एकदम काही वेळा असं व्हायचं की थांबल्यासारखंच व्हायचं की नाऊ व्हॉट. आणि मग तेव्हा म्हणजे खूप साऱ्या ठिकाणी असे की स्वतःलाच मार्ग काढायला लागतात. आणि ती स्वतःची घडण्याची प्रोसेस ना, म्हणजे आय थिंक प्रत्येक क्षेत्रातल्या लिडरसाठी खूप महत्वाची असते आणि महिलांसाठी विशेषतः चॅलेंजिंग असते. थोडंसं यामधला एक अजून मुद्दा होता की जेव्हा तुम्ही टीम्स लीड करत असतात तेव्हा फक्त कामाशी रिलेटेड गोष्टी नसतात, म्हणजे वर्क प्लेसमध्ये जेव्हा तुमच्या अंडर काम करणाऱ्या महिला असतात तेव्हा त्यांच्या बाकी भौतिक मानसिक गरजा अजून वेगळ्या असतात. त्यासाठीच्या तरतुदी ज्या असतात तर त्यांचा योग्य विचार होतो असं वाटतं का? किंवा जे आपण म्हणजे मगापासून बघतोय की त्या लेवलला पुरुष इतक्या मोठ्या संख्येत असतात की तेवढ्या प्रमाणात त्याबद्दल विचार केला जातो का? या सगळ्या ऍक्च्युली मला असं वाटतं की ह्या गोष्टी जाणवत असतात. म्हणजे मॅटर्निटी लिव्ह ही पूर्ण मिळाली पाहिजे, 6 महिने जी आहे ती मिळाली पाहिजे. नंतर लॅक्टेशनसाठी वेगळे चेंबर्स असले पाहिजेत वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी जाणवत असतात. पण ह्या गोष्टी जेव्हा ऑर्गनायझेशनमध्ये बदल करायचा असतो तेव्हा बहुसंख्य पुरुष मंडळी असतात आणि त्यांना हे म्हणजे खरं तर सॉरी टू से, पण त्यांना ही प्रायोरिटीज वाटत नाही की ह्या सगळ्या गोष्टी असायला पाहिजे. त्यामुळे आम्ही कितीही आवाज उठवला आणि सांगितलं गेलं तरी ह्या गोष्टी काही म्हणजे घडत नसतात. पण मला असं वाटतं की जितक्या म्हणजे अजूनही आपल्याला असं म्हणावं लागतंय, हे खरं तर खेदाची गोष्ट आहे की अजून जरा थोड्या आल्या ना बायका लिडरशिपमध्ये की होईल ना, बदल होईल. तर वी नीड टू बी रिअली पेशंट आणि सी टू इट की खरंच ह्याच्यामध्ये बदल होईल कधीतरी. पण एक बाई म्हणून जेव्हा मी काम करते तेव्हा मी एन्श्युअर करते की बाई म्हणून माझ्या ज्या काही गरजा आहेत, म्हणजे जसं जर कोणी न्यू मदर असेल किंवा एखाद्या माझ्या सहकारी मैत्रिणीचं जर मासिक पाळीमुळे पोट दुखत असेल तर तिला विदाऊट एनी गिल्ट किंवा विदाऊट शी हॅज टू बेक फॉर इट ती सवलत मिळेल आणि माझे पुरुष सहकारी त्याच्याबद्दल कुजबुजही करणार नाहीत. ह्याची जबाबदारी मी महिला लिडरशिप मधली एक व्यक्ती म्हणून आवर्जून घेते. मला असं वाटतं प्रत्येकीने हे जर केलं ना तर जरा आपल्या फील्डमध्ये येणाऱ्या बायकांचा प्रवास थोडा सोपा नाही म्हणणार, पण
जरा इक्वल होईल असं मला वाटतं, कारण ह्या जेंडर सेन्सिटिव्ह होणं असल्या पाहिजे. हा खूप आवश्यक आहे. म्हणजे ते अगदी तुमच्या ड्रायव्हर पासून तुमच्या सिनियर पर्यंत ही सेन्सिटिव्हिटी हवी आहे. तुम्ही ज्यावेळेस काम फील्डवरती करत असता आणि कसं असतं की तुम्हाला खूप एकाच वेळी ना तुम्ही खूप वेगवेगळ्या लोकांशी काम करत असता आणि ते वेगवेगळ्या घटकातनं येणारे असतात. म्हणजे केवळ आपण ऑफिसच्या स्ट्रक्चरचाच विचार करायला नको, पण सोर्स असतील किंवा ज्यांच्याकडून आपल्याला बातमीसाठी माहिती घेण्यासाठी ज्यांच्याकडे जायचं असे अधिकारी असतील ना, म्हणजे तुम्ही दिवसभरात नाही म्हटलं तरी 100 प्रकारच्या वेगवेगळ्या व्यक्तींना असं खूप आणि अगदी ते ना हे टोक असं असतं. आणि तुमचे पेशन्स खूप मॅटर करतात या सगळ्यामध्ये, कारण प्रत्येक जण कुठल्या अँगलला तुमच्याकडे पाहतो. अनेकदा असं असतं की ही पोरगी आहे, हिला काय कळतंय, किंवा अनेकदा असं होतं ही लहानच आहे अजून, हिला ह्या सगळ्या तऱ्हा असतात. पण त्या तऱ्हा सांभाळत तुम्हाला तुमचं काम जे आहे ना, तर म्हणजे त्या सगळीकडे लक्ष, आपला गोल जो आहे ना की शेवटी मला काय करायचंय, माझं प्रोडक्ट काय तर माझी बातमी, हे जर एकदा सेट केलं ना तर मग ते, आणि पेशन्स ठेवणं. म्हणजे अगदी मग कधी कधी असं होतं की एखाद्या व्हिज्युअलसाठी रात्रभर तुम्हाला एखाद्याच्या दारासमोर थांबावं लागणं. आणि मग त्याही ठिकाणी जे मागच्या वर्षी जेव्हा सत्ता स्थापनेचं हे सगळं चालू होतं, मग वर्षाच्या बाहेर असेल किंवा आणखीन कुठे असेल, टॉयलेटची सोय, म्हणजे नेहा लोकमतची जी डिजिटलला करते की खूप साऱ्या गोष्टी होत्या की रात्रभर तिथे तुम्ही थांबताय किंवा दिवसभर थांबताय, टॉयलेटची सोय नाहीये, काही नाहीये. तर तुमच्या पुरुष सहकाऱ्यांना पण ही गोष्ट लक्षात यायला हवी आहे. तर इथपर्यंत जेव्हा ही समज येईल ना तेव्हा हे बऱ्यापैकी सोपं होईल. मला असं वाटतं पुरुष सहकाऱ्यांना लक्षात येईल ह्याची वाट न बघता आपण त्यांना स्पष्टपणे सांगितलं पाहिजे, बाबा रे मला पाणी असलेल्या टॉयलेटची गरज आहे. म्हणजे अगदी सुरुवातीला हा प्रश्न पडायचा की ट्रॅव्हल करताना प्रश्न पडायचा की कसं सांगू बाबा आता, ते तर अगदी की यात काही हे नाहीये. आणि रिप्रेझेंटेशनचा मुद्दा येतो म्हणजे संख्याच इतकी कमी आहे. आमच्या पूर्ण फ्लोअरवर 2च बायका होत्या जेव्हा मी जॉईन केलं, सिनियर होत्या दोघी खूप. तर त्यामुळे काय 2 बायकांना 1 टॉयलेट पुरेसं. आणि आता जेव्हा आम्ही सगळे नवीन प्रोजेक्ट आणि याचं संख्या वाढली, डिजिटल व्हिज्युअल असलं म्हणजे मग मुली आल्या, आता अचानक 10-15 मुली आल्या, तर असं वाटतं की अरे आता कुठे सोय करायची. आणि रिप्रेझेंटेशन खूप महत्वाचं आहे. आणि ग्रामीण भागात तर म्हणजे नाहीच सोयीच नाहीये. आणि ग्रामीण भागामध्ये तुम्हाला मुली दिसतच नाहीत. म्हणजे अगदी त्या तालुका प्रतिनिधी म्हणून सुद्धा तुम्हाला कुठेच नाही दिसत. म्हणजे मग ती कारणं तर आणखीन, आपण आता जे सगळे आम्ही बोलतोय ना, तर आम्ही शहरात ना जरी प्रवास एखाद्या छोट्याशा गावात आमचा झाला असेल तरी आम्ही काम करतोय शहरामध्ये. आमच्या कुटुंबामध्ये शिक्षण आलेलं आहे किंवा आमच्या कुटुंबाला ते माहिती आहे. पण गावातल्या ज्या मुली आहेत त्या जातो तर तिथपर्यंत हे शक्यच नाही ना की रात्रभर मुलीनं बाहेर किंवा 7 नंतर मुलीनं अजूनही आमच्या कसं बाहेर राहायचं, एवढ्या पुरुषांसोबत कसं काम करायचं, ही मेंटॅलिटी ग्रामीण भागामध्ये अजूनही आहे. तर हे प्रमाण म्हणजे जर्नालिझमच्या कॉलेजेसमध्ये पण तुम्ही गेलात ना तर मुली खूप कमी आहेत शिकायला येणाऱ्याच. तर जिथं मुली शिकायला येणाऱ्याच कमी आहेत तर तिथं कामावर जास्त असतील असं आपण म्हणणार कसं. आणि हे कोंबडी आधी की अंड अशी परिस्थिती आहे अगदी. म्हणजे काय इन्फ्रास्ट्रक्चर सोयी आल्या तर मग मुलींचं रिप्रेझेंटेशन वाढेल असं एकीकडे म्हटलं जातं, आणि दुसरीकडे आपण असंही म्हणतो की नाही मुली आल्या की ते सगळं आपोआप वाढेल. सो एकतर आपण पण स्वतःला म्हणजे लावून धरायला पाहिजे मुद्दा, तो खूप महत्वाचा. थोडंसं आता ह्याच्याकडून शिफ्ट करून मी सुखदाला हे विचारू इच्छिते. म्हणजे तू प्राध्यापिका सुद्धा आहेस, तू जर्नलिझम शिकवते, तर आपण पत्रकारितेत जे काही शिकतो, जे काही शिकवतो आणि त्यानंतर जेव्हा प्रत्यक्षात आपण बातमीदारी करायला येतो तर आपण बघतो की त्याला आपण म्हणजे आपण कल्पना केली होती त्याच्यापेक्षा खूप जास्त कमर्शियल आस्पेक्ट्स असतात. मे बी ते काहीतरी मार्केटिंग टीमकडून येत असतं, सर्क्युलेशन टीम अजून काहीतरी वेगळं सांगत असते, काहीतरी ॲडव्हर्टाईज अशी आहे मग त्याच्या हिशोबानेच असं लिहिलं पाहिजे, असे अनेक मुद्दे त्यात येत असतात. तर हे कॉन्फ्लिक्टिंग आहे का? म्हणजे काम करण्यामध्ये जेव्हा आपण दररोज बातम्या करत असतो, दररोज लिहित असतो, यावेळेस हा कॉन्फ्लिक्ट तुझ्यासमोर कधी आलाय का? हा येतो का? मी खूप म्हणजे फॉर्च्युनेटली मी अशा ग्रुप बरोबर काम केलं आहे की मार्केटिंग किंवा ह्याचा संबंध आमच्या बरोबर आला नाही, किंवा एडिटोरियल आणि मार्केटिंग किंवा ऍडव्हर्टायझिंग सेक्शन ह्या सगळ्या ग्रुप्सचा फार वेगळा होता. आणि
एक दोनदा असं सुद्धा झालं होतं की मला अपॉर्च्युनिटी आल्या होत्या की मला सांगितलं होतं की एडिटोरियल बरोबर तुम्हाला मार्केटिंगचं पण काम करावं लागेल. तर आय हॅड फॉर्च्युनेटली आय हॅड दॅट से की नाही, मला नाही काम करायचंय ह्या क्षेत्रामध्ये. पण तरीही असं झालेलं आहे की बऱ्याचदा असं होतं की एका विशिष्ट ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असताना कुठल्या प्रायव्हेट एंटिटीच्या अगेन्स्ट काही बातमी करायची असेल तर वी हॅव टू थिंक टू मेनी टाइम्स. तसं माझ्याबरोबरही एक्सपिरियन्स आला आहे. एज्युकेशन ह्या फील्डमध्ये मी काम करत होते किंवा नेहमीच एज्युकेशन हेच बीट माझं राहिलं आहे. तर माझ्याबरोबरही प्रसंग आले आहेत की कुठली तरी बातमी माझ्याकडे आहे, माझ्याकडे त्याच्याबरोबर बद्दल प्रूफ आहे किंवा माझ्याकडे केस स्टडीज आहेत, पण तरी त्याविषयी मी लिहू नाही शकले. ऑफकोर्स त्याच्यामध्ये या मार्केटिंग ज्या गोष्टी आहेत, पण येतात, एक्सपिरियन्स येतात. पण आता आपण जर्नलिझमचे एथिक्स एकीकडे आहेत आणि ऑफकोर्स वी आर सेलिंग आर न्यूज. सो वेन सेलिंग हा शब्द जेव्हा येतो तेव्हा आय डोंट थिंक सो की ॲज अ रिपोर्टर किंवा सिनियर करस्पॉन्डंट किंवा प्रिन्सिपल करस्पॉन्डंट जेव्हा मी जोपर्यंत काम करते तेव्हा माझ्याकडे तो से आहे. तर जरी माझ्याकडे प्रूफ असेल, सगळं असेल, तरी जर एक ऑर्गनायझेशनकडून आलं की नाही आपण नको करूयात ही बातमी पुढे, तर वी हॅव टू स्टॉप देअर. पण ॲज अ जर्नलिस्ट एकीकडे मी काम करत असताना मी खूप लवकर स्विच केले आहेत माझे करिअर्स. म्हणजे मी मागच्या 12 वर्षामध्ये 3-4 वर्ष फील्डवर काम केलं आहे, तर 2-3 वर्ष शिकवलं आहे, परत 3 वर्ष काम केलं आहे, आता परत स्विच केलं आहे आणि शिकवतीये. तर ऑफकोर्स जे मी पुस्तकी ज्ञान मुलांना देते ते आणि फील्डवर काम करणं त्याच्यामध्ये खरंच जमीन आसमानचा फरक आहे. कारण की मलाही अजूनही आठवतं की मी BMM करत होते मुंबईला आणि जे मला शिकवलं गेलं होतं की न्यूज अशी लिहितात किंवा न्यूज अशी करतात किंवा असे प्रश्न विचारले जातात. पण हे प्रश्न विचारायचे कोणाला इथून मुलांना माहिती नसतं. कारण की जेव्हा तू ॲज अ रिपोर्टर म्हणून काम करते तेव्हा पहिल्याच दिवशी तुमचा एडिटर म्हणतो की बातमी घेऊन ये, काय आहे तुझ्याकडे, आणायची कुठून. ह्या गोष्टी ज्या आहेत त्या मला वाटतं मीडिया स्कूलमध्ये अजूनही शिकवल्या जात नाही किंवा मुलांना त्याचं ज्ञान अजूनही दिलं जात नाहीये. कारण की वरवरचं न्यूज 5W1H असं लिहायचं किंवा इंटरव्ह्यू कसा घ्यायचा, हे जे बुकिश नॉलेज आहे ते शिकवलं जातं. पण सोर्सेस कडून न्यूज कशा आणायच्यात किंवा बीटमध्ये काम कसं करायचं, किंवा जर तू सिविक बीटमध्ये असेल तर तुला बाबा रोज PMC मध्ये चक्र माराव्याच लागतील, ह्या सगळ्या गोष्टी अजूनही मीडिया स्कूल्समध्ये त्या प्रमाणावर शिकवल्या जात नाहीयेत. बीट रिपोर्टिंग जे आहे ते एक सब्जेक्ट म्हणून राहतो आणि मला असं वाटतं बीट रिपोर्टिंगच साधारणपणे तेच दॅट इज द सोल ऑफ जर्नलिझम मला असं वाटतं. आणि सोर्सेस आर द सोल ऑफ जर्नलिझम. मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही रिपोर्टिंग मध्ये काम करता तर ऑफकोर्स सोर्स बिल्डिंग बद्दल मला असं वाटतं ना थोडं अजून बोलायला पाहिजे. पण की म्हणजे पुरुष सहकारी माझे खूप लकी असतात की जे सोर्स बरोबर पटकन अटॅच होतात, जेवायला जातात काम संपल्यानंतर. पण त्या अशा ऑन्तुराज मध्ये एखादी मुलगी असली तर बऱ्याच भुवया उंचावल्या जातात की अरे बापरे. एक किस्सा सांगायचा आहे की पिंपरीला क्राईमला काम करत असताना आमच्याकडे युनिट 3चं पहिलं ऑफिस झालं क्राईमचं. राजेंद्र जोशी तिथे PI होते आणि त्यांनी एक पार्टी ऑर्गनाईज केली तिथे पंचशीलला रात्री. आणि बीटवरती आम्ही रोज काम करणारे सगळे आणि सगळ्यांना इन्व्हाइट केलं आणि मला फक्त सांगितलं पार्टी, पण मला इन्व्हाइट केलं नाही. तर मी आणि वंदना घोडेकर जी कोर्ट बीट आता मटाला करत होती, तर वंदना तेव्हा क्राईमला यायची. तर मग आम्ही त्यांना विचारलं की आमच्या दोघींना का तुम्ही बोलवलं नाही. अगदी थेट आम्ही हा प्रश्न विचारतो की आमच्या दोघींना का नाही बोलवलं. त्याने इतक्या उशिरा. म्हटलं प्रॉब्लेम काय, इतक्या उशिरा तुमच्यासोबत आम्ही फील्डवरती असतो, काही झालं तर स्पॉटला आम्ही असतो, मग पार्टीतच आम्ही का नाही. मग त्या दिवशी रात्री आम्ही दोघी पार्टीला गेलो होतो. रात्री 11 वाजता ती पार्टी सुरू झाली, सगळं काम संपल्यानंतर वगैरे. अगदी काल परवा भेटल्यावरती राजेंद्र जोशींनी माझ्या काही पुरुष सहकाऱ्यांना सांगितलं की ह्या दोघी एकमेव अशा होत्या की त्या स्वतःहून माझ्याशी भांडल्या, आम्हाला का बोलवलं नाही म्हणून तिथे. म्हणजे पार्टीमध्ये वेगळं काही होत असतं असं नाहीये, पण कसं बोलवायचं हा एक प्रश्न. किंवा मग ह्या येऊ शकतात का, म्हणजे त्यांच्या मनामध्ये असं होतं की ह्या येऊ शकतायत का तिथे. तर का येऊ शकत नाही तिथे. म्हणजे जर एकत्र बसून सगळे जेवणार असतील, थोडंसं रिलॅक्स होऊन नाचणार असतील, काय तर फरक काय पडतो ना. म्हणजे तुम्ही त्या ह्याच्यामध्ये जर ते रिलेशन्स जे आहेत ना, आपण कशा पद्धतीने आपल्या सोर्सशी आपले रिलेशन्स असतात आणि ह्या ह्याच्यामध्ये की
आम्ही दोघी खूप विचारात पडलो होतो इथं सगळ्यांना बोलवलं आपणच का नाही आणि हे खूप हे असतं त्यामध्ये. असं असतं ना की आता आपल्या फील्डमध्ये अनेक म्हणजे अनेक महिलांकडून हे ऐकलेलं आहे की बीट्स साठी सुद्धा म्हणजे मारामारी असते. म्हणजे आल्या आल्या आपण बघतो की एखादा फ्रेश जो पुरुष असेल या फील्ड मधला त्याला जे बीट दिलं जातं आणि एखाद्या म्हणजे महिलेला दिलं जातं ह्यात खूप फरक असतो. तुला माहितीये का की मुलगी आल्यानंतर एक तर सुरुवातीला बीट फ्रेशर्सला तर नाहीच, ऑफिसला येणारी पत्रकं प्रेस नोट वरून तुम्ही बातम्या करा. फार तुम्ही लकी असाल तर कल्चरल फार लकी असाल तर मग त्याच्यामध्ये साहित्य आणि फारच जर झालं तर मग हेल्थ मग त्याहून फारच जर झालं तर मग एज्युकेशन आणि क्राईम आणि पॉलिटिकल मिळणं म्हणजे तुमची बंपर लॉटरी असते, लिटरली असते. की तुम्ही तेवढं फायटिंग स्पिरिट असलं पाहिजे तुम्हाला तुमची वर्क करता आली म्हणजे आता क्राईम बीट मला मिळालं ना तर मला नेटवर्किंग म्हणजे ही काय पुरुष पत्रकारांचे असे गट असतात ते या अधिकाऱ्याकडनं त्या अधिकाऱ्याकडे असे फिरत असे, असतात अगदी. थवे जसे जातात नाही तसे जात असतात. पण त्याच्यामध्ये आपण जर आलो तर मग अचानक अरे बापरे आपण आल्या का, म्हणजे मग चेष्टा मस्करी आपल्याला नेहमीसारखी करता येणार नाहीत कारण आता ही मुलगी आपल्या बरोबर आहे वगैरे असे काही लिमिटेशन्स म्हणजे महिलांसमोर हे जोक्स करता येणार नाहीत वगैरे वगैरे असं एक काहीतरी एक असतं. मग नकोच या वगैरे आणि मग जे इझिली गोष्टी शेअर केल्या जातात मुलांमध्ये पुरुषांमध्ये त्या छोट्या छोट्या गोष्टी मिळवण्यासाठी खूप स्ट्रगल करायला लागतं. म्हणजे मला आठवतंय एकदा माझी फिरकी घेतली होती माझ्या इतर काउंटर पार्ट्सनी म्हणजे इतर मीडिया हाऊसेसमध्ये काम करणारे आहेत की मर्डर झालाय आणि तुला कळलं नाही सकाळपासून केवढा मोठा मर्डर झालाय आणि कशी तू म्हणजे काय म्हणजे नव्हतीस का तू आज वगैरे. आणि मी वेड्यासारखी फोन करत बसले आणि मग लक्षात आलं की कोणीतरी आपली फिरकी घेतली आणि सुरुवातीला मोबाईल नव्हत्या. हा आम्ही ज्यावेळेस कामाला सुरुवात केली मोबाईल नव्हते आणि मग हे मोनोटोनी किंवा हे विशुअस सायकल ब्रेक कसं करायचं. तर मग कुठेही छोटा मर्डर झाला, कुठे रेप केस आली किंवा घरफोडी झाली तर स्पॉटवर जायला सुरुवात केली. स्पॉटवर गेल्यानंतर मग कॉन्स्टेबल्स इतर अधिकारी यांच्याशी जेव्हा प्रत्यक्ष ओळख झाली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ही धडपडतीये आणि बातमी मिळवण्यासाठी. तेव्हा मग आपल्याकडनं आपण खूप धडपड दाखवल्यानंतर मला बातमीचा ओघ सुरू झाला. हे अगदी खरंय. तुम्ही स्पॉटला रिपोर्टिंग तुमचे पुरुष सहकारी खूप टाळतात फोनवरनं माहिती घ्या. तुला आता खोटं वाटेल माझे सोर्स मी डेव्हलप म्हणजे अगदी गंजाडी रेल्वे स्टेशनवरचे हे माझे खूप चांगले म्हणजे त्यांना काही अगदी त्यांचा पर्सनल प्रॉब्लेम असतील ना ते मला सांगतील. डेड हाऊस मधले काम करणारे असतील इतके ना की कुठलं वॉचमॅन असेल साधारी सोर्स म्हणजे अगदी झिरो पोलीस किंवा त्या पोलीस चौकीमध्ये काम करणारी जी बाई असते ना तिथपासूनचे की काही नाही तुम्ही त्यांच्याशी थोडंसं बोललात ना त्यांना रिस्पेक्ट दिला ना आणि इतर कसे असतात की नाही पण तुम्ही त्यांना काहीतरी विचारताय वगैरे एवढे सोर्स डेव्हलप झालेत ना आणि कधीही अधिकाऱ्यांपेक्षा हे जे सोर्स असतात ना त्यांच्याकडनं बातम्या पटकन मिळतात. म्हणजे अगदी भाटनगर सारखा पिंपरीतला एरिया असेल तिथले सोर्स आहेत. रेल्वे स्टेशनवरती झोपणारे गंजाडी किंवा बुधवार पेठेमध्ये सेक्स वर्कर सोबत काम करणारे काही लोक आहेत की हे तुमचे ज्याला आपण पोलीस खबरी हा म्हणतात ना हा खूप आणि हे यांच्याशी एकदा तुमचं ट्युनिंग जमलं ना ते खूप इतकं बाहेर असतं की ते तुम्हाला काही अडचण आली म्हणजे एकदा तुला सांगते रात्रीचं खूप उशिरा मी घरी चालले होते आणि रेल्वे स्टेशनला झोपणारा एक गंजाडी होता तो फुल आपला लावून अगदी व्यवस्थित त्यांनी मला पाहिलं की मला रेल्वे क्रॉस करून फाटक चालत त्या दिवशी मी चालत निघाले होते 12:30 त्यांनी एक मला पाहिलं तू अकेली क्यू जा रही असं म्हणत तो पायी माझ्या घरापर्यंत मला सोडवायला आला होता. म्हणजे त्याच्या डोक्यात काय की नाही मला हिला सोडवायला म्हणजे ते हे कसलं तरी म्हणजे सोर्स तुम्ही कशा पद्धतीने बिल्ड करता ना ते खूप ह्युमन फील्ड आहे ही. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक जसं मी मगाशी म्हटलं की खूप वेगवेगळ्या स्वभावाची वेगवेगळ्या तऱ्हेची माणसं तुम्हाला भेटत असतात. कुठे भेटतील हे सांगता येत नाही तुम्हाला. असं नाही की मशीन बरोबर इंटरॅक्शन नाही ना माणसाबरोबरच तुमचं इंटरॅक्शन आहे आणि हे मला वाटतं आमच्या पुरुष सहकाऱ्यांपेक्षा आम्ही
हो. तो थोडासा एक मला वेगळा मला आहे. मला असं वाटतं मला असं की वाटतं आता व्हॉट्सअप मध्ये वगैरे मुळे खूप इझी झालं आहे. मला एक किस्सा आठवतो की मी 2008 साली जेव्हा काम करत होते तेव्हा व्हॉट्सअप म्हणजे फोटोज पाठवूच नाही शकायचो. मेल करणं म्हणजे स्कॅन करून पाठवणं हे इझी नव्हतं. तर तेव्हा एक किस्सा असा झाला होता की मी त्यावेळेस मुंबईला जे हॉस्पिटलमध्ये मी त्या हेल्थ बीट बघायचे मुंबईला, आणि जे हॉस्पिटलमध्ये एक मला साधी प्रेस नोट आणायला जायचं होतं एका माणसाकडून, आणि त्या माणसाने मला सांगितलं मॅडम तुम्ही इथे या, मी तुम्हाला देतो. मी त्या जे हॉस्पिटलमध्ये गेले. मला वाटलं तू कुठेतरी हॉस्पिटलच्या बिल्डिंगमध्ये बोलवेल. तुम्हाला नाही तुम्ही एक काम करा, या हॉस्टेलमध्ये या. मी त्या हॉस्टेलच्या बिल्डिंगमध्ये गेले. नंतर मला म्हटलं कुठे यायचंय, मग या मजल्यावर या. मग त्या मजल्यावर आल्यानंतर मग मॅडम एक काम करता का, रूम मध्येच येता का, असं जेव्हा मला तो म्हणाला रूम मध्येच येता का, मला क्लिक झाला. आणि तेव्हा मी हार्डली कॉलेजमधून जस्ट बाहेर आले होते आणि जस्ट रिपोर्टिंग सुरू केलं होतं. तेव्हा ऍज अ स्त्री आपण कुठे म्हणजे काही झालं तरी मला माहितीये की मी बिंदास आहे, पण कुठे अलर्ट राहायला पाहिजे हे पण पत्रकाराला, किंवा मी हे जर्नलिझमच्या स्कूलमध्ये पण मी बऱ्याचदा किस्सा सांगते, कारण की तेव्हा मी जर अलर्ट नसते राहिले तर आय डोंट नो पुढे काय झालं असतं मला माहिती नव्हतं. पण एक रेड अलर्ट आला होता, मी सांगितलं की नको मला बिहेवियर कसं असतं ते खूप मॅटर करतं. म्हणजे जेव्हा लोक तुमच्याशी बोलतात ना, की सुरुवातीला मी जसं म्हटलं की कुणी आपल्याला ग्राह्य धरत नाही सुरुवातीला, पण तुमच्या कामातनं तुम्ही बातमी कशा पद्धती, कौमुदीने जसं सांगितलं की तुमच्यामध्ये किती सिरियसनेस आहे आणि तुम्ही फील्डवरती कशा पद्धतीनं ते सगळं तुमचं ऐकून, आपण नुसतं बोलत नसतो ना, आपली पूर्ण बॉडी जी आहे ती बोलत असते आणि त्यातनं समोरच्याला तुमच्यावरती एक विश्वास, ते खूप महत्वाचं असतं. म्हणजे अशी अनेक नावं सांगता येतील की गेल्या ह्या सगळ्या क्राईम बीटवरची, की म्हणजे आमची तो गंजाडी जसं मी सांगितला, मीराबाई असेल, चांदनी असेल, किंवा आमची अगदी ती एक मावशी आहे ती म्हणजे ह्या इतक्या अशा जवळच्या झाल्यात ना की त्या अगदी मी नसताना पण अगदी घरापर्यंत येतात वगैरे. आणि हे खूप वेगळं नातं असतं. त्या खूप काही गोष्टी अशा असतात की त्या तुमच्या बातम्यांच्या पलीकडचे विषय हे तुमच्यापर्यंत पोहोचवत असतात. अलर्ट राहणं आणि कुठे आपल्या थांबवणं, किंवा कुठे ऍज अ म्हणजे हा एक आहे की किती आपण स्त्री पुरुष समांतरी जे म्हटलं ना, की तरी कुठेतरी एक असं सिच्युएशन येते की आपल्याला ते भान राखावं लागतं की आपण स्त्री आहोत आणि ह्याच्या पुढे गेलं तर काहीतरी धोका असू शकतो. मग त्यावेळेस मी, आणि ती एक साधी प्रेस नोट घेण्यासाठी मला तिथपर्यंत जावं लागलं. आता इतकं सोपं झालंय की तू व्हॉट्सअप कर बाबा, हे आपण आता टेक्नॉलॉजी म्हणून ते एक सोपं झालं. सुरुवातीला अनेक वर्ष हे खूप अवघड होतं. म्हणजे अगदी फोन पासूनचं सगळं ह्युमन इंटरॅक्शन असल्यामुळे कोणाशी कधी आपल्याला संबंध येईल ते कळत नाही. पण तेव्हा सोर्सेस जास्त छान होते, चांगले होते. आय थिंक एक स्त्री असणं आणि एक पत्रकार असणं काय असतं हे आपण ह्या ओव्हरऑल डिस्कशनमधनं बऱ्यापैकी उलगडले. पण एक या पुढचा आपला एक छोटासा एक रॅपिड फायरचा राऊंड आहे. मला वाटतं आपल्या दर्शकांसाठी आणि आपल्या पुरुष सहकाऱ्यांसाठी थोडंसं अजून सोपं करायला की आपल्याला काय हवंय नक्की, तर असा हा रॅपिड फायर आहे. तर याचं नाव आहे वुड यू रादर. म्हणजे मी तुम्हाला 2 चॉईसेस देईन, तर होपफुली युनॅनिमसली तुम्ही त्यातलं एक हे पटकन सांगाल की त्यातलं तुम्ही काय निवडाल, त्या चॉईसेसमधलं तुम्हाला काय जास्त प्रेफरेबल आहे. तर पहिला क्वेश्चन आहे, तुम्हाला ऑफिसमध्ये यापैकी काय असलेलं जास्ती आवडेल? एक क्लीन वेल इक्विप्ड वॉशरूम की टेबल टेनिसचा सेटअप? वॉशरूम. दुसरा प्रश्न आहे, तुम्ही काय प्रेफर कराल? अजून चांगली सॅलरी, अजून इक्वल सॅलरी, की विमेन्स डेला जे आपल्याला मिळतात फॅशन आउटलेट्सचे, नाहीतर अजून सॅलरी आणि शक्यतो गुलाबी रंगाचं काही आणि किचन युटेन्सिल्स त्याहून नको, म्हणजे आम्हाला काहीही देतात. लव्हेंडर आणि गुलाबी रंग सोडूच, म्हणजे त्या रंगांनंतरही स्त्रियांचं इव्होल्युशन झालंय हे प्लीज तेच सर्वांचे काय फेवरेट कलर्स सेम नाही आहेत. मॅटर्निटी बेनिफिट्स की मॅटर्निटी गिफ्ट हॅम्पर्स? एखादा कलीग किंवा सबऑर्डिनेट जो तुमच्याशी बोलत नाही, किंवा हा थोडासा ट्रिकी आहे बरं का, जो तुमच्याशी बोलत नाही किंवा तुमचं ऐकत नाही, किंवा एखादा जो मित्र बनून तुम्हाला हॅरॅस करतोय? न बोलणारा निश्चितच न बोलणारा परवडला. पण अशा हॅरॅस करणाऱ्या लोकांनाही सरळ कसं करायचं हे माहितीये. म्हणजे सरावानं होतं. म्हणजे मला असं वाटतं की सगळ्यांनाच इथे एकदा असं एक्सपिरियन्स आलाच असेल, आणि मीडिया हाऊसेस मध्ये खूप कॉमन आहे हे. पण
पण तिथे स्पीकअप, आय गेस स्पीकअप इज वन ऑफ द बेस्ट ऑप्शन्स, की यू हॅव टू स्पीकअप अँड देन यू नो हाऊ टू स्टॉप. आणि अगदी Then. पहिला शब्द जो होता ना आपल्या चर्चेतला, धाडस. हे धाडचे असतात ना की तुमच्या वाट्यालाच कोणी येऊ नये. स्मोकिंग रूम की लॅक्टेशन रूम? कारण म्हणजे आपण आय थिंक सर्वांनीच बघितलं कारण आपल्या अगं, म्हणजे organizations मी मध्ये. आय एम नॉट अगेन्स्ट स्मोकर्स, आपण त्याची वेगळी चर्चा करू शकतो. पण त्यांना वेगळे आउटलेट्स उपलब्ध असतात. पण लॅक्टेशन बरोबर आहे. चेंबर्सला काही ऑप्शन नाही म्हणजे वेगळा. नाईट शिफ्टमध्ये सुरक्षित फील करणं की बार्समध्ये लेडीज नाईटचा पास मिळणं? नाईट शिफ्ट मध्ये सुरक्षित फील करणं. बाकी आम्ही मॅनेज करतो. बाकी आम्ही मला एक बोलण्याच्या ओघात एक खूप महत्वाचं सांगायचं राहिलं, म्हणजे माझा अनुभव होत आहे जेव्हा खरड्याची घटना घडली. सगळं रिपोर्टिंग जे झालं ते नीती नागेच्या बाजूने झालं. कौमुदीने जो मुद्दा उपस्थित केला होता की आपण कसं बघतो, तर त्यानंतर एक 8-15 दिवसानं इंग्रजी दैनिकामध्ये एक छोटीशी बातमी आली होती की त्या मुलीनं आत्महत्या केली. आणि मी खूप कन्फ्यूज होते, कारण मी सुरुवातीपासून खरड्याला जात होते. म्हणजे मी सोनई कव्हर केलं, प्रिंटमध्ये असले तरी सोनई केलं, खरडा केलं, जवखेडा केलं. पण मला सतत असं वाटत होतं की आपण या साऱ्या घटना जेव्हा घडतात की तेव्हा तो जो विक्टीम असतो, जो हे केलं, त्याच्याबाबत विचार करत असतो. पण खरड्यामध्ये मला सतत ती मुलगी काय करते, कुठे, हा प्रश्न खूप भेडसावत होता. मग माझे एक सोर्स होते जे पोलीसमध्ये काम करत होते, ते मला कळलं की ते त्या गावातले आहेत. मग ते बदलून गेलेले, त्यांचा नंबर काढून, त्यांच्या गावातनं ओळखी काढून मी ज्यावेळेस खरड्यात पोहोचले तेव्हा मग मी त्या मुलीपर्यंत पोहोचले, तेव्हा मी ती पहिली होते की सगळ्या मीडियामध्ये त्या मुलीपर्यंत पोहोचणारी. आणि जसं मगाशी शीतल म्हणाली कास्ट मॅटर खूप करतं, तर माझ्या आडनावाचा की तो एक फायदा मला तिथे झाला. सातव डोके आणि त्या सगळ्या पट्ट्यामध्ये डोके हे मराठा आहेत, मला तो खूप फायदा झाला. मी तिच्या घरी जेव्हा पोहोचले तेव्हा ती मुलगी अशी पिवळी धमक पडलेली होती. 15 दिवस ती मुलगी टॉयलेटला सुद्धा बाहेर पडत नव्हती. जर तिला जायचं असेल तर ती अगदी रात्रीच्या काळोखामध्ये पहाटे वगैरे बाहेर जात होते. आणि मला खूप हे वाटलं की आपण सगळं नाही का, की त्या मुलीचा दोष काय होता त्या सगळ्यामध्ये, की तिनं प्रेम केलं किंवा मैत्री केली, ह्या सगळ्या तपासातल्या त्यात गुन्हा काय ना, तिला त्याची शिक्षा भोगावी लागतीये. खून कुणी केला होता, जे काही त्या घटनेतले संशयित आरोपी असतील, मग ते नात्याने तिचा भाऊ असतील किंवा त्याचे मित्र असतील, हा सगळा नंतर तुमचा इन्व्हेस्टिगेशनचा. पण त्यात त्या मुलीची काय चूक होती? ती तर आरोपी नव्हती त्यामध्ये, पण त्या सगळ्या गल्लीतल्या लोकांच्या तिच्याकडे बघण्याच्या नजरा वगैरे सगळ्या बदलल्या होत्या. आणि मी वर्षभर मग त्याचा फॉलोअप ठेवला, तिची 10वीची परीक्षा आणि त्या सगळ्यानंतर ज्या स्टोऱ्याज मला तिथे मिळाल्या की 75% म्हणजे 100% मुलींपैकी 25% मुलींची शाळा बंद झालेली आहे. त्यातल्या अनेक मुलींना दुसऱ्या गावामध्ये शिक्षणासाठी पाठवले, तर 10-12% मुलींची लग्न झालेली आहेत. म्हणजे घटना काय, तर त्या मुलाचा खून झालेला आहे, ते जाती व्यवस्थानी जे काय असेल तो खूप वेगळा विषय. पण मग या सगळ्यामध्ये त्रास कोणाला झाला, की त्या प्रकरणाशी संबंधित नसलेल्या मुलींना पण झाला. आणि हे मग मी त्याच्यावरती लिहिणं, तोपर्यंत ही बाजू आलीच नव्हती मला. आणि आणि मी असं जेव्हा वाटतं की तू बाई म्हणून जास्त त्याचा. आणि मी जेव्हा तिच्या घरी जायचे ना, तेव्हा तिची आई म्हणायची की या वस्तूचं मी काय करू. तर ते मला खूप इतकं वाईट वाटायचं ना. आणि दुसरीकडे एक असं होतं की तिचा भाऊ जेलमध्ये, ती वहिनी तरुण अगदी, आणि तिच्या शारीरिक गरजा आहेत काहीतरी, ती आणि ती एका खोलीत झोपते एकत्र. मग त्यावेळेस तिच्या वहिनीची तिच्याकडे बघण्याची नजर, आणि ह्या जेव्हा ती सांगायची ना, त्यावेळेस मी एकूणच म्हणजे मी तिच्या वहिनीला, ती पण शोषित नव्हती ना त्या सगळ्यामध्ये, पण यामध्ये ती सुद्धा एका अर्थानं शोषित ठरली. आणि ती आपण बातम्या देताना कधी या अँगलनं विचारच करत नाही, त्याच बाजूने देतो. पण फिमेल जर्नलिस्ट आपण जे म्हणतो, फिमेल जर्नलिस्ट असतो ना, हा एक खूप मोठा कनेक्ट. बऱ्याचदा सोर्सेस बरोबर कनेक्ट नाही होत असं कौतुक होतं, पण बऱ्याचदा सोर्सेस बरोबर कनेक्ट होणं हे पण एक पत्रकारिता. म्हणजे ही गोष्ट मला तेव्हा की सगळेजण तो तपास हे ते ह्याच गोष्टीवरती हे करत होते. आणि मला त्यापेक्षा ती मुलगी आणि त्यासोबतच्या गावातल्या इतर मुली आणि हे खूप महत्वाचं वाटत होतं. आणि त्यावेळेस सुदैवानं मी पुण्यनगरीमध्ये काम करत होते आणि राही भिडे संपादका होत्या, त्यामुळे मला तो बेस तिथे मला माझा मिळाला. सो मीडियामध्ये ना दोन बाजू आहेत. म्हणजे आता ह्या ऍक्च्युली फील्डवर रिपोर्टिंग करतात. सो वन इज कॉन्टेंट,
की ज्याच्यामध्ये ज्याच्यात जेंडर सेन्सिटिव्हिटी आणणं खूप महत्वाचं आहे, कारण महत्त्वाचं ते आहे. डिरेक्टली समाजावर इम्पॅक्ट करणार आहे. आणि दुसरं आहे की तिथे काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठीची जेंडर सेन्सिटिव्हिटी आणते. सो दुहेरी तलवार आहे ती आपल्यासारख्या लोकांसाठी टेक्निकली, की आपल्या म्हणजे स्वतःसाठी पण एक इकोसिस्टीम तयार करणं आणि आपण करत असलेल्या कामातनं समाजासाठी एक इकोसिस्टीम तयार करून आय गेस मला असं वाटतं की अशा प्रकारच्या किंवा वुमन एम्पॉवरमेंटच्या आपण नेहमी ज्या सक्सेसफुल आहेत त्यांच्या इंटरव्ह्यूज करतो वुमन्स डेला, ते न करता जर वुमन एम्पॉवरमेंटचं ऍक्च्युअली कॉन्टेंट जर हे जसं म्हणलं तसं आणलं तर मला असं वाटतं खऱ्या अर्थाने वी कॅन जस्टिफाय बिईंग अ फिमेल जर्नलिस्ट. कारण की मला असं वाटतं, मी अजून एक किस्सा सांगते की खूप छोटीशी बातमी होती ती, की विद्यापीठामध्ये रीडिंग रूम अवेलेबल करायचं, तर ते मुलांना 24/7 होता, मुलींना नव्हता. तर रिव्हेंज करण्यासाठी मुलींनी 12 नंतर तिकडे बसायला सुरुवात केलं आणि तिकडे त्या वॉचमनची त्यांची झटापटी व्हायची. पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस गेला, चौथ्या दिवस हे मला कळलं. मी ऍज अ फिमेल जर्नलिस्ट तिकडे गेले आणि त्यांनी मला हे सगळे किस्से सांगितले. पुणे मिरर अशा सगळ्या ह्याला खूप सपोर्ट करतात. पेज 1 गेली ती बातमी आणि त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये 24/7 तो रीडिंग रूम सुरू झाला. हा छोटासा किस्सा आहे, पण मला असं वाटतं अशा प्रकारच्या न्यूज कॉन्टेंट वुमेन सराउंडिंग वुमेन कॉन्टेंट जर आला तर मला असं वाटतं वी कॅन जस्टिफाय बिईंग अ वुमेन जर्नलिस्ट. म्हणजे विच स्ट्रगल्स टू चूज हा जो एक मोठा प्रश्न आहे ना, तर मला असं वाटतं की म्हणजे नेटवर्क ऑफ विमेन इन मीडिया इंडिया ह्याचा मी उल्लेख राहून गेला. खरं तर नेटवर्कनी मला प्रचंड सपोर्ट केला जेव्हा मी एकटी होते आणि क्राईम आणि पॉलिटिकल बीट कशाशी खातात हे माहिती नव्हतं. तेव्हा NWMIचा मला खूप प्रचंड सपोर्ट मिळाला. कल्पना शर्मा, अमू जोसेफ, लक्ष्मी मूर्ती या सगळ्या ज्या स्टॉलवर्ड्स आहेत, म्हणजे जे आमचे आयडियल होते, तर त्यांच्याशी 1-on-1 डिस्कशन करता आली. ह्या सगळ्या आपल्या आव्हानांमधनं मार्ग कसा काढायचा आणि कसं आपलं काम करतच राहायचं हे त्यांच्याशी बोलून कळलं. आणि पर्सनल ग्रोथ खूप झाली आणि कदाचित माझ्या सहकाऱ्यांना त्याचा कळत नकळत फायदा झाला असेल असं मला वाटतं. तर मला असं वाटतं की आमच्या सगळ्यांच्या कुठले आम्ही ऑर्गनायझेशन्स रिप्रेझेंट करतो ह्याच्या पलीकडे मीडियामध्ये, आमच्या न्यूज रूममध्ये जेंडर सेन्सिटिव्हिटी कशी आणता येईल आणि कुठल्या बातम्यांवरती, आता जसं अश्विनीने सांगितलं की ही फार मोठी महत्वाचा विषय आहे की जर तिथल्या मुलींची शिक्षणं थांबली असतील किंवा लग्न होणार असेल तर हे आपण जितकी मल्टिप्लाय व्हॉइस हा होऊ शकेल हे आपण बघितलं पाहिजे. तर मला असं वाटतं की त्या पलीकडे जाऊन जोपर्यंत आम्ही एक बाई म्हणून हे विषय महत्वाचे आहेत हे मांडले पाहिजे, हे जोपर्यंत स्ट्रेस करू शकत नाही, रिगार्डलेस ऑफ वॉट एव्हर ऑर्गनायझेशन वी आर वर्किंग फॉर. आय विल आर्टिक्युलेट युअर सेंटेन्स. काय होतं ना की मेनस्ट्रीम मध्ये फॉलो इन करण्याचा आपण सगळे प्रयत्न करतो. म्हणजे जे आता घालून दिले समाजाने किंवा जी मीडिया व्यवस्था तयार झालीये त्यात तिने जागा बनवली, हिने जागा बनवली, हिने जागा बनवली, मी प्रयत्न करतेय थोडासा. पण आपल्याला काय हवंय उद्याच्या इक्वल सोसायटीकडे जाण्यासाठी, हा विषय त्या धावपळीत आणि त्या धडपडीत थोडासा बाजूला राहतो. तुम्ही इंडी जर्नल मध्ये मला वाटतं की याच्यावर सिरियसली का म्हणजे खूपच हा महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्याला काय हवे. मला वाटतंय की महिला म्हणून पत्रकार असणं काय असतं हे आजच्या आपल्या चर्चेतनं उलगडलेलं आहे. आणि फक्त पत्रकार असणं, पण त्यातही महिला म्हणून काय असतं, कारण ऑब्व्हियसली आपले प्रॉब्लेम्स आणि आपल्या समोरचे चॅलेंजेस हे कधीही वेगळे असतातच. आणि या सर्व प्रवासात अजून काय बदलूया, महिला पत्रकार असं न म्हणता पत्रकार एक महिला असं पत्रकार एक महिला असण्याने काय असतं त्याचं, म्हणजे कशा प्रकारे पर्स्पेक्टिव्ह बदलतो, कशा प्रकारे काम बदलतं किंवा काम सोपं होतं, कठीण होतं, या सर्वाबद्दल आपण खूप महत्त्वाची अशी असणारी ही चर्चा केली. आणि मला असं वाटतंय की पुढं जाऊन काय बदल करणं अपेक्षित आहे, ज्याच्यामुळे ॲक्च्युली जसं कौमुदी मगाशी म्हणाली तसं आपल्यानंतर ज्या येतील त्यांचा प्रवास सोपा नाही म्हटला तरी थोडा इक्वल होईल. याकडे आपला आय थिंक इथं या नोटवर आपण आजची चर्चा थांबवूयात. हा खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण इंडी जर्नलवर आम्ही अशा अनेक चर्चा, असे अनेक कार्यक्रम घेऊन तुमच्या भेटीला येत असतो. आम्हाला फेसबुकवर, ट्विटरवर, यूट्यूबवर सगळीकडे प्लीज फॉलो करा, जेणेकरून आम्ही तयार करत असलेला सर्व कॉन्टेंट तुमच्यापर्यंत खूप सोपेपणाने पोचवू शकू.
आम्ही आमच्या वेबसाईटवर खूप अनेक बातम्या करत असतो, रिपोर्ट्स, लेख, असं बरंच काही काही त्याच्यावर अवेलेबल असतं. आम्ही दररोज न्यूजपेपर राऊंडअप नावाचा सुद्धा एक कार्यक्रमसुद्धा करतो, ज्यामध्ये आम्ही वेगवेगळी वर्तमानपत्र आणि त्याच्यात आलेल्या बातम्या, कशी बातमी केली आहे, कुठल्या प्रकारच्या बातम्या, कशा बातम्या आलेल्या आहेत, या सर्वावर आम्ही सविस्तर विश्लेषणसुद्धा करतो. तर फेसबुकवर जर तुम्ही आम्हाला फॉलो कराल तर तुम्ही रोज आमच्या या कार्यक्रमाचा सुद्धा आस्वाद घेऊ शकाल. आणि प्रत्येक बातमीमध्ये तसंच प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्ही एक रीडर फंडेड आणि इंडिपेंडंट न्यूज पोर्टल असल्यामुळे आम्ही पेमेंटसाठीची एक लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. तर जर तुम्हाला आमचं काम आवडलं तर नक्की त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आम्हाला आर्थिक सहकार्य करू शकता. धन्यवाद.